Hello students, welcome to Matrix Science Academy Impulse Batch. Dear students, आजचा आपला टॉपिक आहे ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स. बघा, याच्या आधी आपण कुठले टॉपिक कव्हर केलेत. आपले वन शॉट रिव्हिजन झाले आहे, ज्याच्यामध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट आहे, रिडॉक्स आहे. आपण अजून टॉपिक कव्हर केला आहे ग्रुप नंबर 1 and 2 एलिमेंट्स, केमिकल बॉन्डिंग झालं आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम झालं आहे. आता हे जे चॅप्टर आहे ॲडसॉर्प्शन कोलाइड्स, ॲडसॉर्प्शन कोलाइड्सचं लेंथ थोडी जास्त असणार बरं का. आजचं जे व्हिडिओ असेल हे थेरोटिकल आहे, याच्यामध्ये कुठले डेरिव्हेशन्स नाही, न्यूमेरिकल्स नाही, हे कम्प्लिटली चॅप्टर थेरोटिकल आहे. आणि याला मी तुम्हाला खूप इझी वेने समजून सांगतो. या वन शॉट लेक्चरचं प्रिपरेशन केल्यानंतर तुम्ही असं कन्फर्म समजू शकताय की तुमचा सीईटीचा 1 मार्क शुअर असेल. ओके, सो लेट्स प्रोसीड फॉर द टॉपिक. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय ॲडसॉर्प्शन. मला एक सांगा, ॲडसॉर्प्शन ही जी कॉन्सेप्ट आहे ना, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. आता एक एक्झाम्पल असं आहे, ते एक्झाम्पल जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं, त्यात कुठली कॉन्सेप्ट झाली हे तुम्हाला इझिली कळणार आहे. ओके, बघा एक्झाम्पलमध्ये मी काय सांगितलंय. ओके, सपोज इथे त्यांनी सांगितलं की इफ अ गॅस लाईक ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साइड, क्लोरीन, अमोनिया और SO2 इज टेकन इन अ क्लोज वेसल विच कन्सिस्ट ऑफ चारकोल पावडर. एक वेसल आहे, ज्या वेसलमध्ये चारकोल आहे आणि त्या वेसलमध्ये आपण या गॅसेसला काय केलं, प्लेस केलंय. असं ऑब्झर्व होतं, आफ्टर प्लेसिंग द गॅसेस व्हॉट विल हॅपन, द प्रेशर ऑफ गॅस एन्क्लोज्ड इन द वेसल डिक्रीजेस. मला हे सांगा, प्रेशर का डिक्रीज झालं असेल? त्याचं मागचं रिझन असं आहे की त्या चारकोलने काय केलं माहिती आहे का, वरच्या साईडला असणारं गॅस मॉलिक्यूलला काय केलंय, ॲडसॉर्ब करून घेतलं स्वतःच्या सरफेसवरती. फॉर एक्झाम्पल, एखादा वेसल मी असं दाखवलंय. ओके, एक डायग्राम मी इथे दाखवली बघा तुम्हाला. इथे एक एक्झाम्पल आपण फॉर्म बघू की या वेसलमध्ये काय सांगितलं, मी चारकोल पीसेस ठेवलेत आणि या चारकोल पीसेसच्या वरती इनिशियली आपण बघितलं तर काही ना काही प्रेशर असेल, पण ते आपण प्रेशर 0 केलं आणि मग चारकोल प्लेस केला. चारकोल प्लेस केल्यानंतर सपोज इमॅजिन करा की मी तिथे हायड्रोजन गॅस प्लेस केला. सपोज आपण हायड्रोजन गॅस प्लेस केलाय. आता हळूहळू काय होतं माहिती का, चारकोल स्वतःच्या सरफेसवरती काय करणार, काही हायड्रोजनचे मॉलिक्यूल ॲडसॉर्ब करून घेणार. सपोज काही मॉलिक्यूल ॲडसॉर्ब होऊन गेले त्याच्या सरफेसवरती, मग मला हे सांगा, वरती चारकोलच्या हेडवरती असणारे जे गॅस मॉलिक्यूल ते कमी झाले, म्हणजे ऑब्व्हियसली प्रेशर काय झालं, कमी झालं. मग हे प्रेशर कमी होण्यामागे रिस्पॉन्सिबल काय होतं, प्रेशर कमी होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे इट्स अ ॲडसॉर्प्शन कॉन्सेप्ट. तर या चॅप्टरला मध्ये आपल्याला मेन टॉपिक जो डिस्कस करायचा दॅट इज ॲडसॉर्प्शन. ओके, सो आता या केसमध्ये ॲडसॉर्प्शनच्या पलीकडे पण काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट असतात, काही इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला यूज करायचं आहे, जसं की ॲडसॉर्प्शन, ॲब्सॉर्प्शन, डिसॉर्प्शन, सॉर्प्शन, फिजिकल ॲडसॉर्प्शन, केमिकल ॲडसॉर्प्शन, ॲडसॉर्बेट, ॲडसॉर्बेंट, असे नंबर ऑफ टर्म्स आहेत. एवढ्या सगळ्यांचं टेन्शन घेऊ नका, जसे लागतील तसं आपण डिस्कस करू. जसं की मी तुम्हाला एक टर्म इथे सांगतोय, ज्या टर्मचं आपण नाव मेन्शन केलंय, इट इज अ वन टाईप ऑफ डिसॉर्प्शन. मला हे सांगा, सपोज एखादा इमॅजिन करा, आपल्याकडे आपल्या स्कूल कॉलेजमध्ये सपोज ब्लॅकबोर्ड होता. त्या ब्लॅकबोर्डवरती आपण चॉकने रायटिंग केले. आपण चॉकने रायटिंग केले म्हणजे त्या ब्लॅकबोर्डवरती चॉकचे पार्टिकल्स काय झालेत, ॲडसॉर्ब झालेत. बट डस्टरने ते रिमूव्ह करून टाकले आपण. मग डस्टरने रिमूव्ह केलं म्हणजे ॲक्च्युली प्रोसेस काय झाली, ॲडसॉर्ब झालेल्या मटेरियल आपण पुन्हा काय केलं, रिमूव्ह केलं. सो त्या रिमूव्हलच्या प्रोसेसलाच काय म्हणतात, डिसॉर्प्शन. बघा काय सांगितलं, द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग ॲडसॉर्ब सबस्टन्स फ्रॉम द सरफेस विच इज गेट ॲडसॉर्ब इज कॉल्ड ॲज डिसॉर्प्शन. ॲडसॉर्ब झालेल्या सबस्टन्सला रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला सिम्पल आपण बोलत असतो डिसॉर्प्शन. आता अजून एक महत्त्वाची टर्म सांगतो मी तुम्हाला. महत्त्वाची टर्म कुठली बघा, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया सॉर्प्शनची. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, याच्यावरती सीटला क्वेश्चन विचारला गेला. ओके, सो सॉर्प्शन काय असतं बघा. सपोज मी एक एक्झाम्पल घेतलं आहे, चॉकचं एक्झाम्पल. इमॅजिन कर मी काय काय बोलतोय. सपोज मी एका वेसलमध्ये इंक घेतली आहे, ब्ल्यू कलरची इंक घेतली आहे, एका बिकरमध्ये इंक घेतली आहे आणि मी चॉक काय केलं आहे, त्या बिकरमध्ये असं डीप केलं आहे. आता डीप केल्यानंतर होतं काय एक्झॅक्टली, तर चॉकच्या इनसाईडला इंकमधलं सॉल्वंट काय होतं, ट्रान्सफर होत जातं चॉकच्या इनसाईडला, बल्कमध्ये जातं ते. आणि जे इंकचे पार्टिकल्स आहे, ब्ल्यू कलर्ड पार्टिकल्स आहे, ज्याला तुम्ही पिगमेंट म्हणू शकताय, ते कुठे राहतं, फक्त सरफेसवरती राहतं, ते आतमध्ये जात नाही. सो सॉल्वंट गेट पेनिट्रेटेड इनसाइड द चॉक, वेअर ॲज कलर्ड पार्टिकल दे स्टे रिमेन ऑन द सरफेस. म्हणजे मला हे सांगायचं, ते आतल्या साईडला जात आहेत, सॉल्वंटचे पार्टिकल जर आतल्या साईडला जात आहे, याचा त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन झालं आहे आणि इंकचे पार्टिकल फक्त सरफेसवरतीच प्रेझेंट आहे, याचा तिथे काही ॲडसॉर्प्शन झालं आहे. पण दोघं प्रोसेस सायमल्टेनियसली सुरू आहे. सो अशा प्रोसेसला आपण बोलत असतो सॉर्प्शन. व्हॉट इज सॉर्प्शन, द प्रोसेस इन विच ॲडसॉर्प्शन अँड ॲब्सॉर्प्शन कॅन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड ॲज सॉर्प्शन. याच्यावरती सीईटीला एकदा क्वेश्चन विचारला गेला आहे. ओके, सो आता आपण बघूया ॲडसॉर्प्शनचे टाईप्स कुठले. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो टोटल जे आता मी तुम्हाला शिकवतोय ना,
टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. 7 क्वेश्चन्स आहे जे तुम्ही आजच्या सॉल्व्ह करू शकता, जे की आहे 21, 22, 23 या इयरचे. आणि एकदम इझी वेने त्यांनी क्वेश्चन विचारला आहे. क्वेश्चन फक्त तुम्हाला एक डिस्टिंग्विश व्यवस्थित करून घ्यायचा आहे. ओके, आणि तो डिस्टिंग्विश जर व्यवस्थित झाला तर तुम्हाला ते इझिली कॉन्सेप्ट अंडरस्टँड होतील. एकच मिनिट, हेडिंग टाइप्स ऑफ ॲडसॉप्शन पुढे बघायचं बरं का आपल्याला. आता हे जे हेडिंग द्यायचं दिलं ना मी तुम्हाला, हे ॲडसॉप्शन आणि ॲब्सॉर्ब मला डिस्टिंग्विश आहे आणि याच्यावरती 7 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील. ओके, आणि मग टाइप्स बघू आपण थोड्यात. ते हेडिंग थोडं मागे पुढे झालं. ठीक आहे, यू कॅन अंडरस्टँड. सो ॲडसॉप्शन आणि ॲब्सॉर्प्शन मधला जो बेसिक डिफरन्स तो आधी आपण सुरुवात करू डिस्कशनला. ओके ओके, सगळ्यात पहिला पॉईंट काय सांगितलं बघा. हिअर इज फर्स्ट पॉईंट. पॉईंट नंबर 1. एकच मिनिट, मी पॉईंटर चेंज करतो. फाईन. जो पहिला पॉईंट आहे ॲडसॉप्शनमध्ये काय होतं, adsorb matter is concentrated only at the surface, does not penetrate throughout the surface. म्हणजे बघा, आपण एखाद्या वॉल सरफेसवरती पेंट अप्लाय करतोय, तो पेंट वॉल सरफेसच्या इनसाइडला जात नाही ना, तो पेंट फक्त कुठे प्रेझेंट असतो, तो सरफेसवरती प्रेझेंट असतो. मग त्यांचं असं म्हणणं आहे की दॅट adsorb मॅटर दे गेट कॉन्सन्ट्रेटेड ओनली ऑन द सरफेस, दे डू नॉट पेनेट्रेट इन द सरफेस, सरफेसच्या आतमध्ये जाणार नाही. तर अशा प्रोसेसला आपण काय बोलतो, ॲडसॉप्शन. आणि एवढं सगळं लक्षात ठेवून ठेवायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, ॲडसॉप्शन इज सरफेस फेनॉमिनॉन, वेअर ॲज ॲब्सॉप्शन इज अ बल्क फेनॉमिनॉन. हा झाला पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 काय सांगतो बघा. पॉईंट नंबर 2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडसॉर्बेट इज हाय ओनली ॲट द सरफेस. ॲडसॉर्बेट काय माहिती का, समजा मी वॉल सरफेस आणि पेंटचं एक्झाम्पल दिलं, तर पेंट हा ॲडसॉर्बेट आहे आणि वॉल सरफेस हा ॲडसॉर्बेंट आहे. इथे थोडंसं मुलांचं कन्फ्युजन होतं, सर ॲडसॉर्बेट मध्येच ॲडसॉप्शन ॲब्सॉप्शन, देर इज अ कन्फ्युजन. माझा वर्ड केअरफुली आहे का. इमॅजिन करा, आपण पेंट घेतलाय, वॉल सरफेसवरती अप्लाय करतोय. वॉल सरफेस काय झालं, ॲडसॉर्बेंट, आणि जो पेंट आपण अप्लाय करतोय दॅट इज ॲडसॉर्बेट. मला सांगा, तो ॲडसॉर्बेट आतमध्ये तर गेलं नाहीये, इट इज प्रेझेंट ओनली ऑन द सरफेस. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतोय की दॅट ॲडसॉर्बेट, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडसॉर्बेट इज हाय ओनली ॲट द सरफेस. सिम्पल आहे. पण ॲब्सॉर्प्शन झालं असेल, सेकंड कॉन्सेप्ट, जर ॲब्सॉर्प्शन झालं असेल तर ॲडसॉर्बेटचं कॉन्सन्ट्रेशन सरफेसवरती नसतं, ते इनसाइडला गेलेलं असतं. इनसाइडला शब्द कुठला वापरतात, बल्क वापरतात. मग माझा पॉईंट नंबर 2 काय सांगितलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडसॉर्बेट इज युनिफॉर्म थ्रू आउट द बल्क. ठीक आहे. पॉईंट नंबर 3 काय सांगितलंय, इट इज डिपेंड ऑन टेम्परेचर अँड प्रेशर. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का. लाईन खूप साधी वाटते तुम्हाला, पण या डिस्टिंग्विशवरती टोटल तुम्हाला 7 क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल आजच्या आज. मी तुम्हाला हे लेक्चर संपल्यानंतर इमिजिएटली आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये एक PDF शेअर करणार, ज्या PDF मध्ये 2021, 2022 आणि 2023चे क्वेश्चन असेल, विथ सोल्युशन पण देईल तुम्हाला. तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला हे सगळेचे सगळे पॉईंट लागणार आहे. आता जो पॉईंट मी डिस्कस करतो तर तुम्ही 7 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पॉईंट नंबर 3 बघायला सांगितलं की ॲडसॉप्शन प्रोसेस ही कुठल्याही टेम्परेचर किंवा प्रेशरवरती डिपेंड नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. वेअर ॲज डिपेंड आहे, ॲडसॉप्शन डिपेंड आहे, बट ॲब्सॉप्शन डिपेंड नाही आहे. ओके, सो ॲब्सॉप्शन डज नॉट डिपेंड्स ऑन टेम्परेचर अँड प्रेशर, वेअर ॲज इट डिपेंड्स ऑन. पॉईंट नंबर 4 काय सांगितलं आहे, इट इज अकंपनीड बाय इव्होल्युशन ऑफ हीट known as heat of absorption. खूप महत्त्वाचा वर्ड आहे की इन विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस देर इज अ इव्होल्युशन ऑफ हीट. लक्षात घ्या, इव्होल्युशन ऑफ हीट. समजा आपण एखादी प्रोसेस ॲडसॉप्शनची करतोय, ॲडसॉप्शनची प्रोसेस करताना स्मॉल किंवा लार्ज अमाऊंट ऑफ हीट काय होत असते, रिलीज होत असते. सो ॲडसॉप्शन प्रोसेस टेक्स प्लेस बाय द रिलीज ऑफ एनर्जी. महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. आणि ॲब्सॉप्शनच्या बाबतीत काय सांगतो बघा, पॉईंट नंबर 4, इट इज नॉट अकंपनीड बाय इव्होल्युशन ऑर ॲब्सॉप्शन. इथे कुठल्या प्रकारची हीट इव्हॉल्व होत नाहीये किंवा ॲब्सॉर्ब होत नाहीये. ठीक आहे. फाईन. सो नेक्स्ट पॉईंट नंबर 5, इट डिपेंड्स ऑन द सरफेस एरिया. आणि या साईडला काय सांगितलं, इट डज नॉट डिपेंड्स ऑन द सरफेस एरिया. ठीक आहे. एकदम बेसिक पॉईंट्स जे तुम्हाला एक्झामला विचारले गेलेले आहेत, एकदम साधे पॉईंट्स आहेत. ओके. पॉईंट नंबर 6 काय सांगितलं, एक्झाम्पल दिले, ॲडसॉप्शन ऑफ गॅसेस ऑर लिक्विड लाईक ॲसिटिक ॲसिड बाय ॲक्टिवेटेड चारकोल. ॲक्टिवेटेड चारकोल आहे, समजा एक चारकोल आपल्याकडे आहे, त्या चारकोलच्या सरफेसवरती काही गॅस ॲडसॉर्ब होत आहे किंवा काही लिक्विड लाईक ॲसिटिक ॲसिड ते सुद्धा काय होतात, ॲडसॉर्ब होतात. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲडसॉप्शन. तुम्ही कुठलेही एक्झाम्पल यूज करू शकता. ॲब्सॉप्शनच्या बाबतीत काय, ॲब्सॉप्शन ऑफ वॉटर बाय कॉटन. आपल्याकडे समजा एक कापूस आहे, तो इझिली वॉटरला काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. इंक बाय ब्लॉटिंग पेपर.
जसं आपलं टिश्यू पेपर असतो ना तशा टाईपचा ब्लॉटिंग पेपर आहे. तो इंकला काय करतो इमिजिएटली ॲब्सॉर्ब करून घेतो. सो ऑन द बेसिस ऑफ दिस यू आर गोइंग टू सॉल्व टोटल 7 क्वेश्चन्स. ओके, याच्या पुढे बघूया आपण टाईप्स ऑफ ॲडसॉर्प्शन. जे आधी टायटल दिलं होतं ना त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. ॲडसॉर्प्शनचे टाईप्स बघायचे आपल्याला. ठीक आहे, ऑब्व्हियसली 2च टाईप आहे. 2 टाईप कुठले आहेत? नंबर 1 इट्स अ फिजिकल ॲडसॉर्प्शन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिजिसॉर्प्शन. अँड नंबर 2 केमिकल ॲडसॉर्प्शन, दॅट इज केमिसॉर्प्शन. या दोघांच्या बाबतीत आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि यांच्यावरती टोटल 6 क्वेश्चन विचारलेत. 6 क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारले. मी असं नोट करून ठेवलेत कुठल्या टॉपिकवरती किती क्वेश्चन विचारलेत. आणि हे क्वेश्चन खूप ओल्ड क्वेश्चन नाही आहे. हे क्वेश्चन तुम्हाला 2021, 2022, 2023 इयरचे आहेत. सो केमिकल ॲडसॉर्प्शन आणि फिजिकल ॲडसॉर्प्शन दोघांमध्ये बघूया की नेमका डिफरन्स काय आहे. त्या डिफरन्सच्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता मला एक सांगा, फिजिकल ॲडसॉर्प्शन आहे. मला एक सांगा, मी एक आपलं व्हाईट बोर्ड असेल आणि त्या व्हाईट बोर्डवरती मी काहीतरी मार्करने नोट डाऊन केलं आहे आणि मी इमिजिएटली त्याला इरेज पण करून टाकलं. तर मला एक सांगा, ॲडसॉर्प्शन तर झालं होतं बट ते इझिली रिमूव्ह पण केलं गेलं. याचं ते परमनंट ॲडसॉर्प्शन नाही झालं ना. सो ॲडसॉर्प्शन तर झालं पण व्हाईट बोर्ड आणि इंकचे पार्टिकल्स यांच्यामध्ये स्ट्रॉंग केमिकल बॉन्डिंग फॉर्मच झाला नाही. तो बॉन्ड इझिली काय झाला, ब्रेक झाला. येस नो. त्यानंतर मी समजा एखादं एक्झाम्पल घेतलं. सपोज आपल्याकडे काहीतरी काय दाखवू मी तुम्हाला. सपोज हे इथे सपोज एक मार्कर आहे माझ्यासमोर. असं एक मार्कर आहे. या मार्करवर तुम्हाला काही ना काही नावं दिसत आहेत. येस नो. आता मला सांगा, मी असं क्लीन केलं, याला असं पुसण्याचा प्रयत्न केला, हे नावं निघत आहेत का? इथे नाही निघत आहे. याचा अर्थ इथे पण एक प्रकारचं काय झालं आहे, ॲडसॉर्प्शन झालं आहे. फक्त हे ॲडसॉर्प्शन जे झालं आहे ना याच्यामध्ये, म्हणजे हा व्हाईट सरफेस आणि हे ब्लॅक इंक यांच्यामध्ये काय झालं, एक परमनंट बॉन्डिंग फॉर्म झालं आहे. म्हणजे इथे आपण केमिसॉर्प्शन झालं असं म्हणू शकतो. येस नो. सो ॲडसॉर्प्शन 2 टाईप्स आहेत, फिजिकल ॲडसॉर्प्शन अँड केमिकल ॲडसॉर्प्शन. मग यांचं आपण एक डिस्टिंग्विश बघू, ज्या डिस्टिंग्विशवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले आहेत. 6 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. नंबर 1 की बघा, फिजिसॉर्प्शन काय? द फोर्स ऑपरेटिंग आर वीक वंडरवॉल फोर्स. कुठल्या ॲडसॉर्प्शनमध्ये कुठला फोर्स असतो? तर वंडरवॉल फोर्स हा कोणामध्ये असतो? फिजिसॉर्प्शनमध्ये असतो. आणि केमिसॉर्प्शनमध्ये काय सांगितलं बघा, द फोर्सेस ऑपरेटिंग आर केमिकल नेचर. ॲक्च्युली तिथे केमिकल बॉन्ड राहतो, मग तो कोव्हलंट बॉन्ड असेल किंवा आयनिक बॉन्ड असेल, बट ॲक्च्युली देर इज अ फॉर्मेशन ऑफ परमनंट बॉन्ड. येस ऑर नो. पॉईंट नंबर 2, नॉट स्पेसिफिक इन नेचर. याचा अर्थ काय माहिती का? ऑल गॅसेस गेट ॲडसॉर्ब ऑन ऑल सॉलिड्स. म्हणजे असं स्पेसिफिक नाही आहे की हायड्रोजन गॅस फक्त निकेलवरतीच ॲडसॉर्ब होतो, दुसऱ्या कोणावरती ॲडसॉर्ब होत नाही, असं नाही आहे. कुठला पण गॅस कुठल्या पण सरफेसवरती काय होऊ शकतो आहे, ॲडसॉर्ब होऊ शकतो आहे. सो फिजिसॉर्प्शन इज नॉट स्पेसिफिक, वेअर ॲज केमिसॉर्प्शन इज स्पेसिफिक. आपण कोणालाही कोणावरती पण ॲडसॉर्ब करू शकत नाही आहे. बघा इथे काय सांगितलं, इट इज हायली स्पेसिफिक इन नेचर. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले गेले आहेत. हां, फक्त महत्त्वाचं काय माहिती का, या चॅप्टरचं कंटेंट लक्षात ठेवायला तुम्हाला थोडंसं डिफिकल्टीज येऊ शकतात, पण व्हिडिओ व्यवस्थित ऐका. वाटलं तर हे पॉईंट सगळे नोट करा पॉसिबल असेल तर, किंवा मी तुम्हाला 1 शॉट नोट्स पण प्रोव्हाइड केल्यात ऑलरेडी ग्रुपमध्ये, त्या 1 शॉट नोट्समधून करा. पण ह्या चॅप्टरचा 1 मार्क मिळवताना थोडेसे एफर्ट्स नक्की घ्यावे लागतील. पण लक्षात घ्या, 1 मार्क तुम्हाला जर कलेक्ट करायचं असेल, चांगला स्कोर करायचा असेल तर गिव्ह अप करून चालणार नाही. डिफिकल्टी आहे तर ठीक आहे, 2दा करा, 3दा करा, पण ते जमणार. तो मार्क जाऊ नका देऊ. ठीक आहे. याच्या आधीचे सगळे चॅप्टर आपण बघितले. मी किती कॉन्फिडंट होतो की 10, 15, 20, 30 मिनिटामध्ये तुमचा प्रत्येक चॅप्टरचा 1 मार्क मी कन्फर्म करून दिला. या चॅप्टरचं पण 1 मार्क कन्फर्म आहेच, बट इट टेक्स सम टाईम, इट टेक्स युअर पेशन्स. तुम्हाला हे व्हिडिओ शांत डोकं ठेवून व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, वेळ द्यायचा आहे थोडासा, कारण 1 मार्क पण खूप महत्त्वाचा आहे. कधी असं होऊ शकतं की तुम्ही एखादा 2 पॉईंट वाचले आणि तेच पेपरला येऊ शकते, असं पण होऊ शकते. सो खूप शांत डोकं ठेवून हे व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. सो सेकंड पॉईंट काय सांगितलं आहे, हायली स्पेसिफिक सांगितलं आहे. बाकीचं विशेष काही डिस्कशन्स नाही. इट इज नॉट स्पेसिफिक, इट इज हायली स्पेसिफिक, एवढंच आपल्या कामाचं आहे. पॉईंट नंबर 3, हीट ऑफ ॲडसॉर्प्शनची व्हॅल्यू तुम्हाला एकदा विचारली गेली रिसेंट पेपरमध्ये. बघा ना, तुम्हाला सांगतो ना, 6 क्वेश्चन या स्लाईडवरती तुमचे सॉल्व्ह होतील. नंबर 3, हीट ऑफ ॲडसॉर्प्शन इज लो अँड इज लाईज बिटवीन द रेंज 20 to 40 किलोजूल पर मोल. आणि इकडचं जे काही हीट ऑफ ॲडसॉर्प्शन आहे, म्हणजे ॲडसॉर्प्शन होताना काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, रिलीज होते. फिजिसॉर्प्शनमध्ये कमी होते, केमिसॉर्प्शनमध्ये जास्त होते. तर कोणामध्ये किती होते हे पण विचारलं जातं. तर लक्षात घ्या, केमिसॉर्प्शन होताना हीट ऑफ ॲडसॉर्प्शनची व्हॅल्यू जास्त आहे, जी आहे 40 to 200 किलोजूल पर मोल. ओके. नेक्स्ट, इट ऑकर्स ॲट लो टेम्परेचर. फिजिसॉर्प्शन व्हायचं असेल तर टेम्परेचर कमी लागतं. फिजिसॉर्प्शन
कमी होऊन जातं जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर. सो मला हे सांगा, फिजिक्स ऑप्शन जर करायचं असेल, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड पॉईंट क्वेश्चन आय थिंक याच्यावरतीच विचारलं असं मला वाटतं की ॲट लो टेम्परेचर फिजिक्स ऑप्शन टेक्स प्लेस, बट इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर फिजिक्स ऑप्शन रेट काय होतो, डिक्रीज होतो लगेच. ओके. पॉईंट नंबर 4 इकडचं बघा काय दिलं आहे, इट फेवर्ड ॲट हाय टेम्परेचर. द एक्सटेंट ऑफ केमिकल ॲडसॉप्शन इज लोअर ॲट व्हेरी हाय टेम्परेचर ड्यू टू बॉन्ड ब्रेकिंग. ठीक आहे, केमिक्स ऑप्शन होताना टेम्परेचर जास्त असलं पाहिजे, बरोबर आहे, पण अति पण जास्त नको पाहिजे. एक स्पेसिफिक टेम्परेचरला ती रिॲक्शन केली जाते. केमिक्स ऑप्शन टेक्स प्लेस ॲट हाय टेम्परेचर, बट त्याला पण एक लिमिट असतं. असं चालणार नाही की आपण टेम्परेचर वाढवत चाललो आहे, नाही. एका सर्टन लेवलपर्यंत केमिकल ॲडसॉप्शन खूप स्ट्रॉंग होतं, बट तुम्ही अजूनही टेम्परेचर वाढवत असाल तर ते बॉन्ड इझिली काय होतात, ब्रेक पण होऊन जातात. ठीक आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. पॉईंट नंबर 5 काय सांगितलं बघा, याचं एक्झाम्पल दिलं आहे. ॲट लो टेम्परेचर नायट्रोजन गॅस इज फिजिकली ॲडसॉर्ब बाय आयन. एखादा आयन सरफेस आहे, लो टेम्परेचरला त्या आयन सरफेस नायट्रोजन गॅस इझिली होतो ॲडसॉर्ब. इकडचं एक्झाम्पल काय सांगितलं आहे, नायट्रोजन गॅस इज केमिकली ॲडसॉर्ब ऑन आयन ॲट हाय टेम्परेचर अँड फॉर्म्स अ लेअर ऑफ आयन नायट्राइड. ठीक आहे, बघा काय सांगतोय, नायट्रोजन गॅस आहे, नायट्रोजन गॅसच्या समोर आयन पीस आहे, पण एके साईडला आहे लो टेम्परेचर, दुसऱ्या साईडला आहे हाय टेम्परेचर. जर लो टेम्परेचर असेल तर नायट्रोजन गॅस हा आयन सरफेसवरती ॲडसॉर्ब झालेला असतो, जे एक प्रकारचं फिजिकल ॲडसॉर्प्शन असतं. बट जर तुम्ही सेकंड केसमध्ये आयनचं टेम्परेचर वाढवलं असेल तर त्या ठिकाणी तो नायट्रोजन त्या आयनसोबत बॉन्ड तयार करून घेतो आणि आयन नायट्राइड तयार करून टाकतो, जो त्याला परमनंटली अटॅच होतो. ओके. सो लो टेम्परेचरला फिजिकल ॲडसॉर्प्शन होतं आणि हाय टेम्परेचरला केमिकल ॲडसॉर्प्शन होतं. दॅट इज फिजिक्स ऑप्शन इज रिव्हर्सिबल. ॲप्लाय पण करता येतं, रिमूव्ह पण करता येतं. वेर ॲज केमिक्स ऑप्शन इज इरिव्हर्सिबल. एकदा अप्लाय केलं तर परत रिमूव्ह होणार नाही आहे. ओके. त्यानंतर पॉईंट नंबर 7 काय सांगितलं आहे, Fiji-sorbed layer may be multimolecular of adsorbed particle under high pressure. म्हणजे त्यांचं बघा स्पेलिंगमध्ये थोडंसं तिथे हे झालं आहे की जे काही फिजिक्स ऑप्शन आहे, जो काही फिजिसॉफ्ट झालेला लेअर आहे तो मल्टी मोलेक्युलर असू शकतो. म्हणजे एका लेअरवरती दुसरा लेअर असेल, तिसरा लेअर असेल, चौथा पण लेअर असेल, हे पॉसिबल आहे फिजिकल ॲडसॉप्शनच्या बाबतीत. बट केमिकल ॲडसॉप्शनमध्ये फक्त एकच लेअर फॉर्म होतो, मोनो मोलेक्युलर लेअर इज फॉर्म. सो इन केस ऑफ फिजिकल ॲडसॉप्शन मल्टी मोलेक्युलर लेअर इज फॉर्म. 1 2 3 4 5 लेअर्स फॉर्म होऊ शकतात. केमिकल ॲडसॉप्शनमध्ये फक्त एकच लेअर फॉर्म होतो. ठीक आहे. सो आत्तापर्यंत जेवढा व्हिडिओ आपला झाला आहे ॲप्रॉक्सिमेटली मी तुमच्यासोबत आता डिस्कशन केलं आहे ॲप्रॉक्सिमेटली 10 मिनिट्स. 10 मिनिट्समध्ये तुमचे टोटल 7+6 ॲप्रॉक्सिमेटली तुमचे 13 MCQ सॉल्व्ह होतील, PYQजवाले, जेवढं तुम्ही आत्तापर्यंत लेक्चर ऐकलं आहे. ठीक आहे. चल याच्या पुढे जाऊया आपण. आता हे बघा, ॲडसॉप्शन कशावरती डिपेंड असतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. काही फॅक्टर्स आहेत जे ॲडसॉप्शनला अफेक्ट करतात आणि या फॅक्टरवरती पण क्वेश्चन थोडेफार आहेत. आय थिंक फॅक्टर्सवरती तुम्हाला टोटल 5 क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. टोटल तुम्हाला PYQs 5 सॉल्व्ह करता येतील. ओके. बघा आता हे फॅक्टर कुठले ते समजून घेऊ. असे कुठले फॅक्टर्स आहेत जे ॲक्च्युली ॲडसॉप्शनला अफेक्ट करतात. नंबर 1 पहिला फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ ॲडसॉर्बेट किंवा नेचर ऑफ ॲडसॉर्बेट असं म्हटलं तरी चालेल. फिजिकल ॲडसॉर्प्शन होताना कुठला फॅक्टर अफेक्ट करतोय, नेचर और वी कॅन से इफेक्ट ऑफ ॲडसॉर्बेट. नंबर 2 इट्स अ इफेक्ट ऑफ स्पेसिफिक एरिया ऑफ ॲडसॉर्बेंट. नेक्स्ट फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. नेक्स्ट फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. आणि या फॅक्टर हे फक्त मी नावं सांगितले, आपल्याला फॅक्टरला इन डिटेल बघायचं आहे. पहिला पॉईंट काय सांगतोय, इफेक्ट ऑफ ॲडसॉर्बेट किंवा नेचर ऑफ ॲडसॉर्बेट कसं अफेक्ट करतं. आता बघा हा पॉईंट खूप महत्त्वाचा बरं का, याच्यावरती सीटला क्वेश्चन विचारला गेले, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जो प्रत्येक गॅस असतो ना, कुठलाही गॅस असेल, प्रत्येक गॅसचं आहे ना एक क्रिटिकल टेम्परेचर असतं. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय असतं माहिती का, समजा मी तुम्हाला एक सांगितलं असं एक XYZ पॉईंट सांगितलं, एखादा गॅस असेल आणि त्या गॅसला आपण समजा कूल केलं. जर मी कुठल्याही गॅसला कूल केलं तर ऑब्व्हियसली त्या गॅसला जर कूल केलं तो गॅस कन्वर्ट होतो कशामध्ये, लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे तो गॅस लिक्विफाय झाला असं आपण म्हणू शकतो एका स्पेसिफिक टेम्परेचरला. समजा ते टेम्परेचर मी असं कन्सिडर केलं की 120 डिग्री सेल्सिअसला तो गॅसच राहतोय. मग मी 120 थोडंसं कमी केलं, 115 केलं आहे, 110 केलं असेल, 105 असेल, 100 असेल. सपोज मी असं करत करत पोचलो आहे 70पर्यंत. 70 डिग्री सेल्सिअसला मी असं ऑब्झर्व केलं की तो गॅस कन्वर्ट झाला आहे कशामध्ये, लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला आहे असं कन्सिडर करा. मला हे सांगा 70च्या वरती जर 71 डिग्री सेल्सिअस असेल
तरी तो गॅसचा गॅसच असणार आहे. पण एकदा की 71चं 70 डिग्री झालं तर तो गॅस आता कन्वर्ट झाला लिक्विडमध्ये. 70पेक्षा कमी असेल तर काही टेन्शनच नाही आहे. 70पेक्षा कमी असेल, 69 असेल, 68 असेल, 67 असेल तरी तो त्या टेम्परेचर तो कन्वर्ट होणारच आहे. मग हे असे एक टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर आपण गॅसला लिक्विफाईड करू शकत नाही आहे. मला हे सांगा, 67ला पण लिक्विफाय झाला होता, 68ला पण होणारच आहे, 69ला पण होतोच आहे, 71ला झाला आहे. पण मला हे सांगा 71ला लिक्विफाय होणार का? नाही होणार. मला हे सांगा मग हे हायेस्ट टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला तो गॅस लिक्विफाय होतोय त्या टेम्परेचरलाच काय म्हणतात? क्रिटिकल टेम्परेचर. इट इज अ हायेस्ट टेम्परेचर अबव विच gas cannot be liquefied. That temperature is called as critical temperature of gas. Okay, so जितकं क्रिटिकल टेम्परेचर जास्त असेल ना, बघ इथे काय सांगितलंय, हायर द क्रिटिकल टेम्परेचर ऑफ गॅस इझियर द लिक्विफिकेशन ऑफ गॅस. आणि जितकं लिक्विफिकेशन जास्त असेल तेवढं गॅसचं ॲडसॉर्प्शन सुद्धा जास्त असतं. ओके, मग आपण याच्यावरती एक चार्ट दिलाय आणि या चार्टवरती तुम्हाला 2-3 क्वेश्चन नक्की सॉल्व्ह करता येतील. ओके, सो या व्हॅल्यूज मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील कारण एक क्वेश्चन त्याच्यावरती विचारला आहे. बेसिक पॉईंट काय बघा, क्रिटिकल टेम्परेचर दिलेत काही गॅसेसचे. गॅस कुठले घेतले? SO2, अमोनिया, CO2, मेथेन गॅस, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन एवढे गॅसेस घेतले. या प्रत्येक गॅसचं मी तुम्हाला क्रिटिकल टेम्परेचरची व्हॅल्यू दिली आहे जी केल्विनमध्ये आहे. सगळ्यात जास्त क्रिटिकल टेम्परेचरची व्हॅल्यू कोणाची आहे? SO2 गॅसची. आणि सगळ्यात कमी कोणाची आहे? हायड्रोजन गॅसची. आता तुम्ही लेफ्ट टू राईट जर बघितलं तर क्रिटिकल टेम्परेचर काय होत चाललं आहे? डिक्रीज होत चाललं आहे. आणि त्यानंतर चेक करा की कुठला गॅस किती ॲडसॉर्ब होतो. तर लक्षात घ्या, SO2चं क्रिटिकल टेम्परेचर सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात जास्त असेल तर ॲडसॉर्प्शन पण जास्त झालेलं दिसतंय पर ml. जर क्रिटिकल टेम्परेचर सगळ्यात कमी असेल तर ॲडसॉर्प्शनसुद्धा कमी होतं आहे. याचा अर्थ काय? क्रिटिकल टेम्परेचर जितकं हाय असेल तितकं ॲडसॉर्प्शन जास्त, क्रिटिकल टेम्परेचर जितकं कमी असेल तेवढं त्याचं ॲडसॉर्प्शन कमी असणार आहे. सो इथे पॉईंट मेन्शन केला आहे, क्रिटिकल टेम्परेचर डिक्रीज होत चाललं आहे, ॲडसॉर्प्शनसुद्धा डिक्रीज होणार आहे. किंवा क्रिटिकल टेम्परेचर इन्क्रीज झालं असेल तर ॲडसॉर्प्शनसुद्धा इन्क्रीज होणार. मग तुम्हाला याच्यामध्ये खूप स्ट्रॉंगली रिकमेंड करतोय की या स्लाईडवर तुम्हाला क्वेश्चन येण्याची चान्सेस खूप जास्त आहे. ऑलरेडी त्याच्यावरती 5 to 6 क्वेश्चन तुम्हाला विचारले गेले. ठीक आहे, हे झालं क्रिटिकल टेम्परेचरच्या बाबतीत. पुढे बघूया सेकंड फॅक्टर जो अफेक्ट करतो ॲडसॉर्प्शनला, दॅट इज अ इफेक्ट ऑफ एरिया, स्पेसिफिक एरिया ऑफ ॲडसॉर्बेंट. एकदम बेसिक पॉईंट आहे. मला हे सांगा ना, माझ्याकडे सपोज एक छोटासा एरिया आहे, हा एवढा एरिया इमेजिन करा, मला याच्यावरती पेंट करायचं आहे. आणि माझ्याकडे एक दुसरा एरिया आहे, सपोज हा आहे काहीतरी, मला याच्यावरती पण पेंट अप्लाय करायचं आहे. तर मला हे सांगा, मला पेंट सगळ्यात जास्त कोणावरती लागेल? ऑब्व्हियसली त्याचा एरिया जास्त आहे, साधी गोष्ट आहे. सो ॲडसॉर्प्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. सो ग्रेटर द सरफेस एरिया मोर इज द ॲडसॉर्प्शन. जितका सरफेस एरिया जास्त असेल, ग्रेटर द स्पेसिफिक एरिया ऑफ सॉलिड ग्रेटर इज द ॲडसॉर्बिंग कॅपॅसिटी. सो रेट ऑफ ॲडसॉर्प्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. एकदम बेसिक पॉईंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता मी तुम्हाला सांगितलं होतं फिजिकल ॲडसॉर्प्शन टेक्स प्लेस ॲट लो टेम्परेचर, बरोबर की नाही? पण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर फिजिकल ॲडसॉर्प्शन डिक्रीज होतं. आता मला एक सांगा, जर टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज करत असाल तर फिजिकल ॲडसॉर्प्शन डिक्रीज होतं. याचा अर्थ दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ना. सो कीप इन माइंड, कोण कोणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कोण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, असं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. सो अमाऊंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब ऑन द ॲडसॉर्बेंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर फॉर फिजिकल ॲडसॉर्प्शन. सिलेबसमध्ये आपल्याला फिजिकल ॲडसॉर्प्शनच बाबतीत दिलं आहे. सो इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ॲडसॉर्प्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ओके, नेक्स्ट फॅक्टर बघूया, इफेक्ट ऑफ प्रेशर. आता साधी गोष्ट आहे, जितकं प्रेशर अप्लाय केलं जाईल तेवढं ॲडसॉर्प्शन पण जास्त होईल ना. समजा एक सरफेस आहे, त्यावरती काही गॅस मॉलिक्युल येत आहेत, पण गॅस मॉलिक्युलला काही प्रेशरच नाही, तर ॲडसॉर्प्शन होणारच नाही आहे. पण मला एक सांगा, मी तुम्हाला एक वेगळं एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो. मला एक सांगा, एक्झाम्पल कसं घेतो माहिती का, जे गॅसचं नाही आहे थोडंसं कोरिलेट करण्याचा प्रयत्न करा. मला एक सांगा, सपोज माझ्याकडे एक मड आहे आणि तो मड मला एका वॉल सरफेसवरती अप्लाय करायचा आहे. मला एक सांगा, मी मड घेताना एकदम हळूच फेकला असं, तर तो मड त्या वॉल सरफेसला प्रॉपर स्टिक होणार नाही, थोडाफार स्टिक होईल, बाकीचं फॉल डाऊन होईल. पण तो मड मी जर खूप जोरात फेकला असा तर तो वॉल सरफेसवरती चिटकून राहण्याचे चान्सेस जास्त आहेत की नाही. हे एक्झाम्पल तुम्हाला समजतं की नाही? तसं गॅसच्या बाबतीत इमॅजिन करा, जर गॅसवरती प्रेशरच नसेल तो गॅस त्या सरफेसवरती प्रॉपर ॲडसॉर्ब होणारच नाही आहे.
पण तुम्ही खूप प्रेशरने गॅस पास केला तर सरफेसवरती जास्त ॲडसॉर्ब होईल. सो गॅसचं ॲडसॉर्प्शन हे प्रेशरवरती डिपेंड असतंच, पण कसं असतं जितकं प्रेशर जास्त असेल तेवढं ॲडसॉर्प्शनसुद्धा जास्त असेल. सो रेट ऑफ ॲडसॉर्प्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. इफ यू इन्क्रीज द प्रेशर ॲडसॉर्प्शन ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, चला आता एक महत्त्वाचा पॉईंट बघायचा आहे ज्याच्यावरती असं खूप जास्त नाही, हार्डली 4 क्वेश्चन विचारले गेले, 3 to 4 क्वेश्चन विचारले. 2 तर क्वेश्चन फक्त इक्वेशनवरती होते, 1 क्वेश्चन होता ग्राफवरती. असे काहीतरी 3 ते 4 क्वेश्चन आहेत विचारले फक्त 21, 22, 23 इयरमध्ये. मग हे फ्लुएंट ॲडसॉर्प्शन आयसोथर्म काय ते आपण डिस्कस करू. ओके, सो एक इक्वेशन तुम्हाला दाखवत आहे. इक्वेशन असं आहे x/m इज इक्वल टू kp⁻1/n. x/m इज इक्वल टू kp⁻1/n. आता हे x/m काय नेमकं लक्षात त्याला x आहे ना, एक्सचा अर्थ काय, इट इज अ मास ऑफ गॅस ॲडसॉर्ब्ड. समजा एक मी सरफेस असं दाखवलं आहे, सपोज दर इज अ वन सरफेस, आणि या सरफेसवरती इथे काहीतरी गॅस काय केलं आपण ॲडसॉर्ब केलं असं इमॅजिन करा. याची जी अमाऊंट आहे ना, याचं जे मास आहे त्याला मी कन्सिडर करतो ॲज अ एक्स. एक्स इज अ अमाऊंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब. त्यानंतर एम टर्म आहे बघा, सेकंड टर्म इज एम. व्हॉट इज दिस एम? मास ऑफ ॲडसॉर्बेंट ॲट अ प्रेशर. हा जो आहे ना, हा डाऊन साईडचा पार्ट, याला आपण बोलतो ॲडसॉर्बेंट. त्या ॲडसॉर्बेंटचं काय तुम्हाला मास घ्यायचं आहे, त्याला आपण एम इंडिकेट केलं. आणि त्याच दोघांचा आपण रेशो घेतलं तर आपण त्याला रीड कसं करणार? x/m इज नथिंग बट इट्स अ मास ऑफ गॅस ॲडसॉर्ब पर युनिट मास ऑफ ॲडसॉर्बेंट. सिम्पल आहे, x/m घेतलं आहे. आणि पी इज वॉट? इक्विलिब्रियम प्रेशर. आणि त्याच्यामधला जो के आहे, त्याच्यातला जो एन आहे, दे आर नथिंग बट दे आर द कॉन्स्टंट, and that constants are depends upon the nature of gas, nature of adsorbent, like this यांच्यावर डिपेंड असतो. तर हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनला आपल्याला थोडंसं मॉडिफाय पण करायचं आहे बरं का. अजून त्या इक्वेशनला आपल्याला मॉडिफाय पण करायचं. पण हे इक्वेशन समजून घ्या, x/m इज इक्वल टू kp⁻1/n. आणि याच इक्वेशन विच ऑफ द फॉलोइंग इज फ्रेंडलीज ॲडसॉर्प्शन आयसोथर्म इक्वेशन असा क्वेश्चन विचारला गेला आहे. सो या इक्वेशनला पण टिक करायचं होतं, एकदम सोपा क्वेश्चन विचारला आहे. आता त्याच्या पलीकडे एक ग्राफ आपण बघू. समजा मी x/m वर्सेस पीचा विचार केला, एक ग्राफ आपण ड्रॉ केला x/m वर्सेस पीचा. एकदम साधी गोष्ट आहे, जितकं प्रेशर जास्त असेल तेवढं ॲडसॉर्प्शनचा रेटसुद्धा वाढणार आहे. जितकं मी तुम्हाला बोललो होतो ना, प्रेशर जेवढं जास्त असेल तेवढं ॲडसॉर्प्शन जास्त होणार आहे. सो इट्स अ कर्व. या टाईपचं तुम्हाला नेचर मिळतं आहे. हा नेचरवरचा एक क्वेश्चन तुम्हाला सांगतोय की x/m वर्सेस पी जर आपण केला तुम्हाला एक इन्क्रीज कर्व मिळतोय. ओके, पॉझिटिव्ह कर्व आहे. ओके, याच्या पलीकडे आपल्याला काय स्टडी करायचं? अजून आपलं एक महत्त्वाचं इक्वेशन बघायचं आहे आणि त्या इक्वेशनवरती एक ग्राफ पण बघायचा आहे. ग्राफ मी तुम्हाला थोड्या दाखवतो. ग्राफ बघण्याच्या आधी मी तुम्हाला एक इक्वेशन असं दाखवतोय. ओके, लेट मी चेंज द कलर. ओके, मला हे सांगा, आपल्याकडे इक्वेशन असं होतं की नाही, x/m इज इक्वल टू kp⁻1/n असं इक्वेशन होतं. या इक्वेशनचं काय करा, टेक लॉगरिथम ऑन बोथ साईड. लक्षात घ्या, ग्राफचा एक क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होणार आहे. मी आता जे स्टेप्स करतो आहेत त्या तुम्ही विसरून गेला तरी चालेल, पण शेवटी जे मला इक्वेशन भेटणार आहे ते इक्वेशन मात्र विसरून चालणार नाही तुम्हाला. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, नक्की विचारले जातील. सो x/m इज इक्वल टू kp⁻1/n. याचं काय करा, टेक लॉगरिथम ऑन बोथ साईड. सो याच्या दोघं साईडला जर मी लॉग घेतलं तर मला बघा कसं मिळणार आहे. सो लॉग ऑफ x/m इज इक्वल टू लॉग ऑफ k प्लस 1/n लॉग ऑफ p. याला रिअरेंज करून घेतलं मी. सो x/m इज इक्वल टू 1/n लॉग ऑफ p प्लस लॉग ऑफ k. त्याला मी रिअरेंज का केलं माहिती का, कारण मला या इक्वेशनला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईनसोबत. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन? इट्स अ y इज इक्वल टू mx प्लस c. असं कम्पॅरिझन केलं तर मला थोडीशी आयडिया येते आहे. काय आयडिया येते की यातल्या प्रत्येकाच्या मला व्हॅल्यूज समजल्या. ओके, प्रत्येकाच्या व्हॅल्यूज बघा. वायची व्हॅल्यू म्हणजे ही पूर्ण आहे x/m. m दॅट इज स्लोप. स्लोपची व्हॅल्यू किती भेटली मला? 1/n भेटली. एक्स ॲक्सिसला मी काय घेणार आहे, लॉग ऑफ p टर्म घेणार आहे. येस और नो? आणि कॉन्स्टंट आहे दॅट इज लॉग k. ओके, या सगळ्या टर्म्स आहेत आणि या सगळ्या टर्म्सचा यूज करून जर मी एक ग्राफ प्लॉट केला तर त्या ग्राफचं नेचर बघा कसं येणार आहे. इट लुक लाईक दिस. अशा टाईपचा ग्राफ आहे. सो मला सांगा, एक्स ॲक्सिसला काय घ्यायचं होतं? लॉग p. बघा, एक्स ॲक्सिसला काय घेतलंय? लॉग p घेतलंय. वाय ॲक्सिसला आहे लॉग ऑफ x/m, तो इथे वाय ॲक्सिसला घेतलाय. त्यानंतर मला हे सांगा, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कोणाचं आहे? इट इज अ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. पण ती स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून पास होणार का, तिला एक इंटरसेप्ट असणार हे कशावरनं कळलं? कारण मला सीची पण व्हॅल्यू काही ना काही भेटली आहे. सीची व्हॅल्यू किती आहे? लॉग k आहे. सो
सी म्हणजे या ठिकाणी काय असतो, वाय इंटरसेप्ट असतो, तो आपण इथे दाखवला आहे. हा जो इंटरसेप्ट आहे, या इंटरसेप्टची व्हॅल्यू किती आहे, लॉग ऑफ के आहे, हे MCQ ला विचारलं जाऊ शकते. त्याच्यानंतर स्लोप आहे एमची व्हॅल्यू, हा जो स्लोप आपण दाखवला ना, हा जो स्लोप आहे, या स्लोपची व्हॅल्यू किती 1/n आहे. मग याच्यावरती तुम्हाला काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. इफ यू प्लॉट अ ग्राफ ऑफ log of x/1 versus log of p, there is a formation of straight line which passes which having y intercept. सो दोन क्वेश्चन आहे. तो y इंटरसेप्टची व्हॅल्यू किती असते, log k असते, आणि त्या स्लोपची व्हॅल्यू किती असते, 1/n असते. MCQ साठी स्ट्रॉंगली रिकमेंडेड टॉपिक. ओके, चला इथपर्यंत आपण पोहोचलोय. ॲडसॉर्प्शन आयसोरमध्ये तुम्हाला एवढंच करायचं आहे. त्याच्या पुढे जाऊया आता की ॲडसॉर्प्शनचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. ॲप्लिकेशनवरती खूप जास्त क्वेश्चन नाही विचारलं, फक्त एकच क्वेश्चन विचारला आहे, आणि क्वेश्चन आय थिंक असं होतं की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेशन ऑफ ॲडसॉर्प्शन. तर तुम्हाला फक्त नावं माहिती असू द्या की ॲडसॉर्प्शनचे ॲप्लिकेशन भरपूर सारे आहेत. एक एक डिस्कस करू. प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम, तुम्हाला हाय व्हॅक्यूम क्रिएट करायचं असेल तर ॲडसॉर्प्शन झाल्यामुळे तिथे प्रेशर झिरो होऊन जातं, म्हणजे व्हॅक्यूम क्रिएट होतं. नंबर 2, गॅस मास्क. जे मायनर्स असतात ना, कोल मायनिंग करतात, आतल्या अंडरग्राऊंड ते जात असतात, तिथे मिथेन सारखे पॉयझनस गॅस बाहेर पडतात, मग त्यांना प्रोटेक्शन भेटलं पाहिजे. त्यांनी एक मास्क बनवलेलं असतं, ते मास्क त्या मिथेनला काय करतं, स्टॉप करतं. म्हणजे त्या मास्कच्या आतमध्ये चारकोल असतो, चारकोल मिथेनला ॲडसॉर्ब करून घेतो, जेणेकरून त्या पर्सनची डेथ होत नाही. गॅस मास्क, फक्त नाव माहीत असतं. ह्युमिडिटी कंट्रोल करण्यासाठी ॲडसॉर्प्शन होत असतं. रिमूव्हल ऑफ कलरिंग मॅटर फ्रॉम द सोल्युशन, एखाद्या सोल्युशनमध्ये कलरिंग मॅटर आहे, तो रिमूव्ह करायचा आहे, तर ॲडसॉर्प्शन झाल्यावरतीच ते होत असतं. ठीक आहे. आता या सगळ्या प्रोसेस कशा होतात, गो इन डिटेल, डोंट गो इन डिटेल. ओके, सो नाव ऐकून घ्या फक्त. इनर्ट गॅसचे आपल्याला सेपरेशन करायचं, दोन गॅसेस आहेत सपोज इनर्ट गॅस, दोघांना एकमेकांपासून सेपरेट करायचे असेल तर वी कॅन डू ॲडसॉर्प्शन प्रोसेस. नेक्स्ट आहे हेट्रोजिनियस कॅटलिसिस. हेट्रोजिनियस कॅटलिसिसमध्ये कॅटलिसिस प्रोसेस होते कशावरती, ऑन द बेसिस ऑफ ॲडसॉर्प्शन. तुम्ही जेवढे पण कॅटलिस्ट वापरलेत त्यांच्यामध्ये ॲडसॉर्प्शन होत असतं. ओके. इन क्युरिंग डिसीज, मोस्ट ऑफ द डिसीज, म्हणजे जसं की काही डिसीज असे ज्याच्यामध्ये मेडिसिनमध्ये वापरले जातात आणि ते खूप साऱ्या डिसीजला क्युअर करण्यासाठी आपण वापरतोय. नेक्स्ट आहे फ्लोडेशन प्रोसेस, जे की आपण वापरली होती मेटलर्जी चॅप्टरमध्ये. मेटलर्जीमध्ये फ्लोडेशन प्रोसेस असते, जी सल्फाईड ओरसाठी आपण वापरतो. येस और नो, तिथे पण ॲडसॉर्प्शनच होत असतं. नेक्स्ट इज ॲडसॉर्प्शन इंडिकेटर अँड लास्ट इज क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिस ऑर वी कॅन से क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. सो दीज आर द नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स. तुम्हाला याच्यावरती कोणी क्वेश्चन विचारणार नाही आहे, फक्त माहिती सुद्धा की या सगळ्या प्रोसेसमध्ये ॲडसॉर्प्शन होतं, नॉट ॲब्सॉर्प्शन. कीप इन माइंड. ओके, पुढे जाऊया. आता कॅटलिसिस काय ते बघा. मला सांगा कॅटलिस्ट काय असतं रे. समजा एखादी केमिकल रिॲक्शन आहे, ए सगळ्यांना माहिती आहे, खूप टाइमपास करायचं नाही आपल्याला. A+B आहे, याच्यापासून तुम्हाला काही ना काही प्रॉडक्ट मिळतं आहे C+D. पण मला सांगा ही जी केमिकल प्रोसेस होती ही खूप खूप स्लो होती. रिॲक्शन आज सुरू झाली आहे, रिॲक्शन 4 दिवसांनी रिॲक्शन संपते, रिॲक्शन 2 तासांनी संपते, रिॲक्शन 6 तासांनी संपते. मला सांगा सायंटिस्टला एवढा वेळ आहे का, नाही आहे. सो या केसमध्ये काही ना काही त्यांनी विचार केला की वेळ कसा वाचू शकतो आपल्याला. मला सांगा तुम्ही 1 शॉट लेक्चर बघताय, तुम्ही 1 शॉट लेक्चर का बघताय, कारण तुमच्याकडे तेवढा वेळ नाही की चॅप्टर खूप डेपमध्ये बघण्याचं. तुम्ही 1 तासाच्या लेक्चरमध्ये तुमचा 1 मार्क कन्फर्म करताय. सो काही केमिकल प्रोसेस खूप स्लो असतात, तर केमिकल प्रोसेसचा स्पीड वाढवण्यासाठी आपण तिथे कॅटलिस्ट टाकतो, हे सगळ्यांना माहिती ना. सो कॅटलिस्ट आर दोज सबस्टन्स विच स्पीड अप द केमिकल रिॲक्शन. मग या कॅटॅलिसिसचं किंवा या कॅटलिस्टचं या ॲडसॉर्प्शनची काय कनेक्शन आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. काही एक्झाम्पल घेऊ. आधी आपण बघू कॅटलिसिसचे टाईप्स कुठले असतात. 2 टाईपचे कॅटलिसिस असतात, एक आहे होमोजिनियस कॅटलिसिस आणि सेकंड आहे हेट्रोजिनियस कॅटलिसिस. मग या दोघांचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि यांच्यावरती मी अप्रॉक्सिमेटली सांगतो कॅटलिसिसवरती तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील, जे तुम्हाला एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन विचारले. अंदाजे 3 क्वेश्चन आहेत जे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. ओके. आणि कॅटलिसिसचे रिॲक्शनवरती पण 2 क्वेश्चन सेपरेट आहे. म्हणजे ओव्हरऑल मी कॅटलिस्ट या टॉपिकला जर विचारलं तर टोटल 5 क्वेश्चन्स आहेत, जे 21, 22, 23च्या इयरमधले विचारले गेले. त्यामुळे हा टॉपिक समजून घ्यावा असेल. ओके. मी तुम्हाला एक स्लाइड दाखवली बघा, जी आहे होमोजिनियस कॅटलिसिसची. आता यांना होमोजिनियस कॅटलिस्ट का म्हणतात, दॅट इज व्हेरी सिम्पल, की यांचा जो रिॲक्टंट आहे ना, हा जो रिॲक्टंट आहे, रिॲक्टंट कुठल्या कुठल्या स्टेटला चेक करा, गॅसेस स्टेट, आणि चेक करा कॅटलिस्ट पण कुठल्या स्टेटला आहे, गॅसेस स्टेटला आहे. इफ द फेज ऑफ रिॲक्टंट अँड द फेज ऑफ कॅटलिस्ट आर फाउंड टू बी सेम, इफ रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट दे एक्झिस्ट इन द सेम फेजेस, सेम स्टेट, दे आर कॉल्ड ॲज होमोजिनियस कॅटलिसिस. सेकंड एक्झाम्पल घेतलं आपण, जे काय हायड्रोलिसिस ऑफ शुगर आहे, दिस इज शुगर मॉलिक्युल. शुगरचं काय करतो आपण, हायड्रोलिसिस करतोय.
शुगरचा हायड्रोलिसिस केलं तुम्हाला काय मिळतं, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. मला सांगा सल्फ्युरिक ॲसिड कुठल्या स्टेटला असतं रे, लिक्विड स्टेटला असतं. सो मला सांगा कॅटलिस्ट लिक्विड स्टेटला आहे, वापरले गेलेले सगळे रिॲक्टंट लिक्विड स्टेटला आहे, ॲक्वस म्हणजे पण लिक्विडच असतं, सगळे लिक्विड स्टेटला आहे, सगळ्यांची स्टेट सेम आहे. सो दे आर कॉल्ड ॲज, दिस टाईप ऑफ कॅटलिसिस इज कॉल्ड ॲज होमोजिनियस कॅटलिसिस. एकदम बेसिक रिॲक्शन आहे. तुम्हाला कधी असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 4 रिॲक्शन येतील आणि इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन देयर इज अ होमोजिनियस कॅटलिसिस ऑब्झर्व, येऊ शकतो असा क्वेश्चन. पुढचा आहे हेट्रोजिनियस कॅटलिसिस. मला सांगण्याची गरज नाही, फटाफट बघा. समजा आपण व्हेजिटेबल ऑइल घेतलंय, व्हेजिटेबल ऑइल ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, त्याचा आपण करतोय हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. मला सांगा व्हेजिटेबल ऑइल लिक्विड स्टेटला आहे, हायड्रोजन गॅसेस स्टेटला आहे आणि कॅटलिस्ट सॉलिड स्टेटला आहे. जेव्हा रिॲक्टंटचे स्टेट आणि कॅटलिस्टचं स्टेट हे वेगवेगळे असतात त्याला काय बोलायचं, हेट्रोजिनियस कॅटलिसिस. इथे चेक करा, नायट्रोजन गॅसेस स्टेटला आहे, हायड्रोजन गॅसेस स्टेटला आहे, पण कॅटलिस्ट कुठल्या स्टेटला आहे, सॉलिड स्टेटला आहे. सो देअर इट इज अ एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस कॅटलिसिस. ओके, सो एवढं इनफ आहे होमोजिनियस हेट्रोजिनियस. याच्या पलीकडे आपण बघूया काही ॲडसॉर्प्शन थेरी आहे, ज्या थेरीवरती एक कॉन्सेप्टवरती तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस हाय प्रॉबिलिटी आहे. ठीक आहे, सो कॅटलिस्ट आर सिलेक्टिव्ह. कॅटलिस्ट आर सिलेक्टिव्ह म्हणजे काय माहिती का, समजा मी तुम्हाला एक रिॲक्शन दिली की माझ्याकडे ए आहे प्लस बी आहे, यांच्यापासून मला सी मिळतोय. पुन्हा तेच बोलतोय, माझ्याकडे ए आहे माझ्याकडे बी आहे पण याच्यापासून मला डी भेटतोय. सर असं कसं काय झालं, हे दोघं तर सेम होते ना, ए बी पहिल्यांदा देतोय सी, मग सर तो एच बी आता डी कसं काय देतोय. तर इथे काय मॅजिक आहे माहिती आहे का, इथे वापरलेला कॅटलिस्ट दोघांचा वेगवेगळा आहे. जर आपण कॅटलिस्ट चेंज केला तर तुम्हाला तो कधी कधी सी देणार, कधी कधी डी देणार. याचा अर्थ तुम्हाला सी भेटणार का डी भेटणार हे या ए बीवरती डिपेंड नाहीच आहे, ते डिपेंड कोणावरती, त्या कॅटलिस्टवरती डिपेंड आहे. सो कॅटलिस्ट आर सिलेक्टिव्ह इन नेचर. हे काय वाचत नका बसू, एक्झाम्पलवरती फोकस करा. मला सांगा मी घेतला आहे कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजनची रिॲक्शन केली, सेम कार्बन मोनॉक्साईड हायड्रोजन कार्बन मोनॉक्साईड हायड्रोजन, यांच्यापासून भेटणारे प्रोडक्ट चेक करा. कधी कधी मला मिथेन भेटतोय, कधी अल्कोहोल मिळतं आहे, कधी कधी अल्डेहाइड मिळतं आहे. सो रिॲक्टंट तर मात्र चेंज नाही झाले ना, रिॲक्टंट तर एक्झॅक्टली सेम आहे, पण प्रोडक्ट कसं काय चेंज झालं. प्रोडक्ट चेंज होण्यामागे रिस्पॉन्सिबल कोणी माहिती का, हे हिरो, हे कॅटलिस्ट रिस्पॉन्सिबल आहे, लक्षात घ्या. सो कॅटलिस्ट सगळं काय करतोय, कॅटलिस्ट या केसमध्ये जर निकेल वापरला असेल तुम्हाला मिथेन भेटणार, कॉपर वापरला असेल तर अल्डेहाइड भेटणार आहे तुम्हाला, आणि कॉपर इन प्रेझेन्स ऑफ झिंक ऑक्साईड आणि क्रोमियम ऑक्साईड वापरलं तर तुम्हाला मिथिल अल्कोहोल भेटणार आहे. सो आता याच्यावरती काय क्वेश्चन येऊ शकतं माहिती का, मला असं वाटतंय की कदाचित तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला कार्बन मोनॉक्साईडची रिॲक्शन करायची हायड्रोजनसोबत, पण तुम्हाला प्रोडक्ट मिळवून दाखवायचं आहे मिथेन. तर विच ऑफ द फॉलोइंग कॅटलिस्ट इज युज, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, अजून एखादा नवीन ऑप्शन डी टाकतील ते. तर तुम्हाला मिथेन मिळवायचं तर निकेलच टाकावं लागेल. तुम्हाला जर मिथिल अल्कोहोल मिळवायचं असेल तर तुम्हाला कॉपर झिंक ऑक्साईड क्रोमियम ऑक्साईडच टाकावं लागेल. तुम्हाला फॉर्मल्डेहाइड हवा असेल म्हणजे अल्डेहाइड हवा असेल तर तुम्हाला कॉपरच टाकावं लागेल फक्त. सो मग यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी स्ट्रॉंगली रेकमेंड करणार, हा मायक्रो स्टडी बरं का, सगळेच मुलं इथपर्यंत पोहोचत नाही, पण याच्यावरती क्वेश्चन विचारू शकताय, हाय प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे, हे झालं. अजून काही वेगळे एक्झाम्पल घेऊ, हेच आहे सिलेक्टिव्हचंच आहे. बघा एक्झाम्पल घेतलंय C2H4. मला सांगा दोघं साईडला तुम्ही C2H4 घेतलाय, C2H4 म्हणजे कुठला गॅस घेतलाय, मी इथिन गॅस घेतलाय. ठीक आहे, मला सांगा इथिन गॅसची केमिकल रिॲक्शन मी कोणासोबत करतोय, ऑक्सिजनसोबत करतोय. याचा अर्थ दोघं रिॲक्टंट काय झाले, पुन्हा सेम झाले. आता दोघं रिॲक्टंट सेम असताना पहिल्या केसमध्ये तुम्हाला काय भेटते, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटल्डिहाइड, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटल्डिहाइड. आणि सेकंड केसमध्ये तुला मिळाले इथिलीन ऑक्साईड, जे की आपण इपॉक्साईड सुद्धा म्हणतो, विच इज रिप्रेझेंटेड ॲज लाईक दिस CH2 ऑक्सिजन. आता मला सांगा सेम जर रिॲक्टंट आहेत पण एका रिॲक्शनमध्ये मिळते ॲसिटल्डिहाइड, दुसऱ्या रिॲक्शनमध्ये इथिलीन ऑक्साईड. ह्याचं कसं काय झालं, जस्ट बिकॉज ऑफ दिस कॅटलिस्ट. तुम्ही कॅटलिस्ट कुठला वापरला चेक करा, पॅलेडियम इन प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिना, आणि दुसऱ्या केसमध्ये वापरला आहे ॲल्युमिनियम इन प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिना. Al2O3 म्हणजे काय असतं, ॲल्युमिना असतं. सो या गोष्टी महत्त्वाच्या बरं का. आणि आय थिंक याच्यावरती सीडीला क्वेश्चन विचारला आहे, आय थिंक 2022 किंवा 23ला असेल, कन्फर्म क्वेश्चन विचारला आहे. मग याच्यावरती क्वेश्चन विचारला असेल तर मागच्या रिॲक्शनसुद्धा मी तुम्हाला स्ट्रॉंगली 100% रेकमेंड करणार, या रिॲक्शन करून जा. हवं तर ही थर्ड रिॲक्शन तुम्ही नाही केली तरी चालेल. सर तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली कसं काय बोलता की पहिल्या 2 करा, तिसरी रिॲक्शन करू नका. ठीक आहे, मी सांगतोय तर तेवढं करा. नेक्स्ट बघूया आपण आता काय डिस्कस करायचं. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. कोलाइड सुरू झालं.
ॲड्स ऑप्शनवाला एवढाच टॉपिक करा जेवढं मी आतापर्यंत डिस्कशन केलं. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे कोलाइड्स. कोलाइडचं बेसिकली 3 कॅटेगरी करतो आपण. त्या 3 कॅटेगरी कुठल्या ते समजून घेऊ आपण. ओके, सो 3 कॅटेगरी कुठल्या. नंबर 1 आपण डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्या स्टेटचा विचार करतो की सॉलिड स्टेटला आहे का, लिक्विड स्टेटला आहे की गॅस स्टेटला आहे. ऑन द बेसिस ऑफ फेज ऑफ किंवा स्टेट ऑफ डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. सर डिस्पर्स फेज डिस्पर्शन मीडियम काय असतं, एकदम साधी गोष्ट आहे. जसं आपलं सॉलिड असतं ना, सॉलिड सॉल्व्हंट त्याच टाईपचं आहे. डिस्पर्शन मीडियम म्हणजे लार्ज क्वांटिटी घेतली तुम्ही, हे झालं डिस्पर्शन मीडियम. येस नो, दिस इज डिस्पर्शन मीडियम. आणि त्यात तुम्ही काहीतरी ॲड करताय ना, काही पण ॲड करताय जे कोणी क्वांटिटीमध्ये असेल त्याला तुम्ही काय बोललं पाहिजे, डिस्पर्स फेज बोललं पाहिजे. सो डिस्पर्स फेजला डिस्पर्शन मीडियममध्ये ॲड केलं तर कोलाइड्स तयार होत असतात. मग ते डिस्पर्स फेज सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे, डिस्पर्शन मीडियमसुद्धा सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे याचा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि त्याच्या बेसिसवरती आपण त्याचं क्लासिफिकेशन करू, ते पुढे बघायचं. हे झालं एक टाईप. दुसरा टाईप आपल्याला बघायचा आहे इंटरॅक्शनचा, की डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम हे एकमेकांसोबत कसे इंटरॅक्ट करत आहेत त्याच्यावरती आपण त्याचं क्लासिफिकेशन करू. ते पण महत्त्वाचं आहे. पहिला पॉईंट दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि पुढचा आहे टाईप्स ऑफ पार्टिकल ऑफ डिस्पर्स फेज. डिस्पर्स फेजचे पार्टिकल्स कसे आहेत, फक्त पार्टिकल, कोणाचे पार्टिकल, डिस्पर्स फेजचे पार्टिकल. हे तिसरं. मी तुम्हाला सांगू याच्यावरती तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली बरं का, मी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली सांगतोय किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 23 क्वेश्चन्स. माय गॉड, 21 22 23 या 3 वर्षाचे जे क्वेश्चन सॉल्व्ह केले, तर जेवढं आता मी पुढच्या 15-20 मिनिटात डिस्कस करणार त्यावर तुम्ही 21 PYQ सॉल्व्ह करताय रिसेंट एक्झामचे. ओल्डवाले नका सॉल्व्ह करू. ओल्डवाले क्वेश्चन थोडे बऱ्यापैकी इझी लेवलचे होते, ते पण तुमचे सॉल्व्ह होतीलच. पण नवीन सिलेबसनुसार 21 22 23 इयरचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा मॅक्झिमम. जे तुम्ही आता पुढच्या 15 मिनिटात जे ऐकाल त्याच्यावरती 15 मिनिटं नाही, बराच वेळ लागेल बरं का. 15 मिनिटं नाही, अजून कमीत कमी बराच वेळ लागेल. सो जे इथून पुढचं लेक्चर तुम्ही ऐकाल त्याच्यामध्ये तुमचे ॲप्रॉक्सिमेटली 21 22 क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकताय. ओके, सो एकेकाला सुरुवात करू आपण. यातला एकेकाबद्दल डिस्कशन करू. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे फिजिकल स्टेटचा आपण विचार करू. बघा, आता समजा तुम्ही फक्त फिजिकल स्टेटचा विचार करा. कोणाचा, डिस्पर्स फेजची फिजिकल स्टेट आणि डिस्पर्शन मीडियमची फिजिकल स्टेट यांचा जर आपण विचार केला तर मला हे सांगा, डिस्पर्स फेज एक तर सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल किंवा गॅस असेल. डिस्पर्शन मीडियमसुद्धा सॉलिड असू शकते किंवा लिक्विड असेल किंवा गॅस असेल. नुसतं यांच्या बेसिसवरती आपण जर विचार केला तर टोटल 8 टाईपचे कोलाइड्स आपण फॉर्म करू शकतो. MCQला हा क्वेश्चन विचारू शकतोय की ऑन द बेसिस ऑफ फेज ऑफ डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम वी आर गोइंग टू फॉर्म डॅश 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 टाइप्स ऑफ कोलाइड्स. 8 टाइप्स ऑफ कोलाइड फॉर्म करू शकतो. हे 8 कुठले त्याला 1 बाय 1 बघायचं आपल्याला. ठीक आहे. नंबर 1, जर मी डिस्पर्स फेज डिस्पर्शन मीडियमला एकत्र केलं, कुठले कुठले घेतले मला सांगा. या दोघांना मी एकत्र केलं, मला कन्फर्म काय भेटतं, कोलाइड्स भेटतं. पण डिस्पर्स फेजची स्टेट कुठली आहे आणि डिस्पर्शन मीडियमची स्टेट कुठली त्यातून सांगितलंच नाही. त्यांच्या मी तुम्हाला स्टेट पण सांगतो. समजा मी ते घेतलं आहे एक सॉलिड स्टेटला, दुसरं पण घेतलं सॉलिड स्टेटला. जर मी डिस्पर्स फेज सॉलिड घेतला, डिस्पर्शन मीडियमसुद्धा सॉलिड घेतलं, तर मला भेटतं काय, एक कोलाइड भेटतं. त्या कोलाइडला एक नाव द्यावं लागतं आपल्याला. इफ डिस्पर्स फेज इज सॉलिड अँड डिस्पर्शन मीडियम इज ऑल्सो सॉलिड, दोघांना मेल्ट करून टाका, दोघांना मिक्स करून टाका, पुन्हा त्याला कूल करा, तुम्हाला कोलाइड मिळालं. तर त्याचं एक्झाम्पलवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक्झाम्पल बघा, देर इज अ फॉर्मेशन ऑफ कोलाइड्स. विच टाईप ऑफ कोलाइड? देर इज अ कोलाइड फॉर्म इज कॉल्ड ॲज सॉलिड सोल. किती क्वेश्चन तयार होतात बघा. मी तुम्हाला आधी ही स्लाइड पूर्ण करतो आणि मग सांगतो क्वेश्चन किती तयार होत आहे. बॅक साईडला जा बघा. सॉलिड सोल बनवण्यासाठी तुम्हाला कुठला डिस्पर्स फेज लागतो आणि कुठला डिस्पर्शन मीडियम लागतो. क्वेश्चन आहे, क्वेश्चनचा आन्सर इज बोथ आर इन सॉलिड स्टेट. किंवा क्वेश्चन रिवर्स पण होतो. इफ डिस्पर्स फेज इज सॉलिड अँड डिस्पर्शन मीडियम इज ऑल्सो सॉलिड, देन विच ऑफ द फॉलोइंग कोलाइड इज ऑब्टेन? द करेक्ट आन्सर इज सॉलिड सोल. आता पुढचा क्वेश्चन एक्झाम्पल बेस. सॉलिड सोलचे एक्झाम्पल कुठले कुठले आहे? नंबर 1 जेमस्टोन, नंबर 2 कलर्ड ग्लासेस, नंबर 3 पोर्सिलिन. पोर्सिलिन आपल्याकडेच ना, काय बोलतो आपण त्याला, कप बोलतो ना आपण. कप जे कप असतात मग असतात दॅट इज अ पोर्सिलिन मटेरियल. किंवा केमिस्ट्री लॅबमध्ये पण पोर्सिलिन डिशेस वापरतात. सो पोर्सिलिन, जेमस्टोन, कलर्ड ग्लासेस ऑल आर द एक्झाम्पल ऑफ कोलाइड. कुठल्या टाईपचे कोलाइड्स आहेत ते? दे आर द सॉलिड सोल. कसे तयार करतात? वेन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम बोथ आर इन सॉलिड स्टेट. ठीक आहे. आता ही स्लाइड तुम्हाला समजली ना, क्वेश्चन कुठल्या कुठल्या टाईपचे तयार होतात. इथून पुढच्या मी 7 स्लाइड फक्त तुम्हाला सांगणार. क्वेश्चन तुम्ही स्वतः तयार करून घ्या. क्वेश्चन काय तयार होऊ शकता बघा. वेन डिस्पर्स फेज इज सॉलिड अँड डिस्पर्शन मीडियम इज ऑल्सो सॉलिड,
देन विच ऑफ द फॉलोइंग कोलॅइड इज ऑप्टेन? आन्सर इज ऑप्शन ABCD सॉलिड सोल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सॉलिड सोल? ऑप्शन ABCD. त्यांच्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल दिले जातील. येस ऑर नो? किंवा क्वेश्चन रिव्हर्स पण होईल. जेमस्टोन इज ऑप्शन ABCD इट इज अ सॉलिड सोल. लाईक दिस. अशा टाईपचे तुम्ही भरपूर सारे क्वेश्चन तयार करा. ओके. सो आता मी पुढचे थोडं फटाफट घेतो बरं. नंबर 2 डिस्पर्स फेज डिस्पर्शन मीडियम बघून घ्या काय काय दिलं. फाईन. इफ डिस्पर्स फेज इज सॉलिड, डिस्पर्शन मीडियम इज लिक्विड, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ कोलॉइड विच इज नोन ॲज सोल ॲज वेल ॲज जेल. सोल पण म्हणू शकतो किंवा जेल पण म्हणू शकतो. त्यांचे एक्झाम्पलमध्ये आहे ब्लड. ओके. ब्लड इज ऑल्सो वन टाईप ऑफ सोल ऑर यू कॅन से जेल, ज्याला तुम्ही सेल फ्लुइड असं पण नाव देऊ शकताय. पेंट एक्झाम्पल आहे, मडी वॉटर आहे, स्टार सोल्युशन आहे. ऑल आर द एक्झाम्पल ऑफ सोल ऑर जेल. दे आर वन टाईप ऑफ कोलॉइड. पुढचं एक्झाम्पल आहे डिस्पर्स फेज डिस्पर्शन मीडियम कुठल्या स्टेटला आहे? इफ डिस्पर्स फेज इज सॉलिड अँड डिस्पर्शन मीडियम इज गॅस, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉलिड एरोसोल. एक्झाम्पल बघा ना, आपल्या सराउंडिंगला एक्झाम्पल तुम्ही दररोज बघतात. नंबर 1 तुम्ही डस्ट पार्टिकल बघतात. इट इज ऑल्सो वन टाईप ऑफ सॉलिड एरोसोल. तुम्ही स्मोक पण बघतात. ओके. स्मोक कसला बोलतो आपण? अगरबत्तीचा स्मोक. येस ऑर नो? सो डस्ट पार्टिकल स्मोक हे एक प्रकारचे कुठले आहे? सॉलिड सोल आहे. सॉलिड एरोसोल आहे, नॉट सोल. ओके. नेक्स्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कोलॉइड तयार करायचं आहे, ज्याच्यामध्ये मी डिस्पर्स फेज घेतला आहे लिक्विड स्टेटला, डिस्पर्शन मीडियम घेतला आहे सॉलिड स्टेटला. जेव्हा डिस्पर्स फेज लिक्विड असतो, डिस्पर्शन मीडियम सॉलिड असतं, तेव्हा तुम्हाला कुठल्या टाईपचं सोल मिळणार? क्वेश्चन मार्क ABCD. सो आन्सर इज जेल. एक्झाम्पल कुठले एक्झाम्पल आहे? नंबर 1 बटर आहे, चीज आहे. बटर चीज बोथ आर द एक्झाम्पल ऑफ जेल. आणि हे जे आहे ना जेली, जे लहान मुलं खातात, कुठलं आहे? फेलेरो काहीतरी असतं ना ते. दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ जेली. सो हे जे एक्झाम्पल्स आहेत ऑल आर द कॅटेगरी दॅट इज जेल. ओके. नेक्स्ट बघायचं आपल्याला डिस्पर्स फेज डिस्पर्शन मीडियम दोघंही कुठल्या स्टेटला आहे? लिक्विड स्टेटला आहे. चला ट्राय करा कुठलं तुम्हाला कोलॉइड भेटणार. ऑप्शन ABCD. अशाच टाईपचे क्वेश्चन पेपरला येणार आहे. सो द करेक्ट आन्सर इज इमल्शन. एक्झाम्पल आहे, भरपूर सारे एक्झाम्पल आहे. हेअर क्रीम आहे, त्यानंतर व्हिप क्रीमसुद्धा असते, मिल्क आहे. ओके. एवढं इनफ आहे. हेअर क्रीम आहे, व्हिप क्रीम आहे, मिल्क आहे, एवढं एक्झाम्पल इनफ आहे. पुढचं कोलॉइड बघू आपण, ज्याच्यामध्ये डिस्पर्स फेज तर मी घेऊन ठेवला आहे लिक्विड स्टेटला. डिस्पर्शन मीडियम सपोज मी घेतला असेल गॅस. तर चला ट्राय करा काय मिळणार. क्वेश्चन मार्क आहे. थिंक करा. देर इज अ फॉर्मेशन ऑफ लिक्विड एरोसोल. एक्झाम्पल दिले मी तुम्हाला. एक्झाम्पल बघा, फॉग किंवा मिस्ट बोलतो ना आपण, मिस्ट आहे. मिस्ट आणि फॉग समजतं का तुम्हाला? मोस्टली ते हिवाळ्यात मिळतं. आता याच्यामागचं खूप सायंटिफिक रिझन आहे की ते हिवाळ्यातच का मिळतं आणि नंतर का दिसत नाही. ते सकाळीच मिळतं, दुपार झाली का ते निघून जातो आपोआप. तर एवढं वेळ नाही आता ते सांगायला, पण छान आहे ती कॉन्सेप्ट, पण आता मी ती एक्सप्लेन नाही करत. ठीक आहे. त्यानंतर इन्सेक्टिसाइड स्प्रे आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. तर ही जी कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी लिक्विड एरोसोल फॉर्म होतात, एक प्रकारचं कोलॉइड्स आहे. क्लाउडसुद्धा आहे. ओके. डिस्पर्स फेज घेतला आहे गॅसेस स्टेटला, डिस्पर्शन मीडियम घेतलं आहे सॉलिड स्टेटला. तर कोलॉइड तयार झालं आहे. कुठलं कोलॉइड फॉर्म झालं असेल? देर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉलिड सोल. एक्झाम्पल बघूया कुठलं आहे. फोम रबर, जे आपण योगा करतो ना, आपण नाही योगा करत, फोम रबर आहे. त्यानंतर प्युमिक स्टोन आहे, जो कधी कधी ते बाथिंग करताना स्किनसाठी वापरतात, प्युमिक स्टोन. हे सर ना. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस बोलतो ना, POP, ते सुद्धा एक प्रकारचं सॉलिड सोल आहे. पुढचं बघू कोलॉइड्स कुठलं आहे. जर मी डिस्पर्स फेज घेतला असेल गॅसेस स्टेटला, डिस्पर्शन मीडियम घेतलं आहे लिक्विड स्टेटला, तर कोलॉइड तयार होतं. कुठलं कोलॉइड तयार होतं? सेम क्वेश्चन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ फोम. फोमचे एक्झाम्पल बघा कुठले आहेत. नंबर 1 अरे व्हिप क्रीम मी मागे चुकीचं सांगितलं बरं का. ते हेअर स्प्रे होता ना, स्प्रेवाला पार्ट होता बरं का तो. हेअर स्प्रे असेल किंवा ते इन्सेक्टिसाइड स्प्रे असेल, तो वेगळा कॉन्सेप्ट. व्हिप क्रीम ज्याच्यामध्ये लिक्विडमध्ये एअर पार्टिकल्स काय होतात, ट्रॅप होत जातात आणि ते स्वेलअप होत जातात. बघता ना, व्हिप क्रीम स्टार्टिंगला तर खूप कमी असते, जेव्हा तुम्ही त्यात ते बीटर फिरवतात तर ते व्हिप क्रीम स्वेल होत जाते. दिस इज अ कॉन्सेप्ट दॅट इज कॉल्ड एज फोमिंग कॉन्सेप्ट. ओके. सो हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर फ्रोथ, कॉफी प्यायला आपण घेऊन जातो कोणाला तरी, एसर नो, ज्याच्यामध्ये तो वरती जो फ्रोथ आलेला असतो, ज्याच्यावर तुम्ही खूप वेगवेगळे डिझाईन बनवतात, दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ फोम प्रोसेस. त्यांच्याकडे एक मशीन असतं ज्याच्यामुळे फोम तयार होतो. आपण घरी कधी बनवायचा प्रयत्न केला तर आपल्या चहाच्या सर्फेसवरती, कॉफीच्या सर्फेसवरती कधी फोम तयार होत नाही, का आपण टेक्निक वापरत नाही. त्यांच्याकडे एक मशीन असतं जे हाय प्रेशरने एअर पास करून त्या ठिकाणी फोम तयार करतं. ठीक आहे. त्यानंतर सोप लॅदरसुद्धा आहे. सोप लॅदर म्हणजे काय? साबण घ्यायचा आहे, खूप घासून टाकायचं आहे, हातावरती जे तयार होतं ना, दॅट इज कॉल्ड ॲज सोप लॅदर. सो हे तिघं एक्झाम्पल कोणाचे? फोमचे एक्झाम्पल आहेत. ओके. किती सर? संपतच नाही. टोटल 8 टाईप आहेत.
आता लास्ट बघा, लास्ट नाही बहुतेक सेकंड लास्ट असेल. डिस्पर्स फेज गॅसेस स्टेटला आहे डिस्पर्शन. अरे संपले आपले, संपले. सर 8 संपले. हे 9th कसं काय आलं तुमचं? 9th कसं काय आलं ते समजून सांगतो. 9th वरती असं काय आहे मला सांगा. डिस्पर्स फेज गॅसेस स्टेटला आहे, डिस्पर्शन मीडियम सुद्धा गॅसेस स्टेटला आहे. तर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला कुठल्या टाईपचा कोलाइड्स तयार होईल, तर या ठिकाणी कोलाइड तयार होणारच नाही. इट इज अ नो फॉर्मेशन ऑफ कोलाइड्स. तर असं कसं काय झालं? त्याच्यामागचं रिझन असं आहे की जर समजा मी एक मोलेक्युल आपल्या अवतीभोवती विचार करा, एअर आहे. या एअरमध्ये काय, एअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ गॅसेस मॉलिक्युल. हे नंबर ऑफ गॅसेस मॉलिक्युल एकमेकात काय झाले, मर्ज झाले, डिस्पर्स झालेत एकमेकात, तुम्ही मिक्स होऊन गेले. मला सांगा, तुम्हाला सराउंडिंगला चेक करा, माझ्या मागे पुढे बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एअर मॉलिक्युल ट्रॅव्हल करताना दिसत आहेत का? नाही दिसत. कारण त्यांच्यापासून तयार झालेलं मिक्सचर होमोजिनियस आहे. आणि आपण जेवढे 8 टाईपचे कोलाइड्स बघितले, ऑल आर द एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस. कोलाइड्स आर हेट्रोजिनियस. लक्षात घ्या. तुम्हाला क्वेश्चन हा पण विचारला की कोलाइड्स आर होमोजिनियस और हेट्रोजिनियस, तो कोलाइड्स आर हेट्रोजिनियस. पण यांच्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं, जेव्हा तुम्ही गॅसला गॅसमध्ये टाकतात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कोलाइड भेटतच नाही. का भेटत नाही? कारण यांना दोघांना मिक्स केलं तर जे मिक्सचर तयार होतं ते होमोजिनियस असतं आणि कोलाइड्स हे सगळे हेट्रोजिनियस असतात. सो लक्षात घ्या, याच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. ओके फाईन. एक्झाम्पल किंवा एक्सप्लेनेशन तुम्हाला नक्कीच दिलं असेल. बघा काय सांगितलं एक्सप्लेनेशनमध्ये, असं का झालं. ठीक आहे, बघा काय सांगितलं एक्सप्लेनेशन की ऑल गॅसेस आर मिसिबल. बरोबर आहे, मिक्स होतं आणि यांच्यापासून काय तुम्हाला होमोजिनियस मिक्सचर मिळतं आणि होमोजिनियस मिक्सचर असेल ते कोलाइड होणार नाही आहे. ओके चला आता पुढचं टाईप बघू आपण. कोलाइडचेच टाईप आहे. एक आहे लायोफिलिक आणि दुसरा आहे लायोफोबिक. ओके लायोचा अर्थ काय असतो? लायोचा अर्थ असतो लविंग. फिलिक्सचा अर्थ आहे बघा ना, लायोचा अर्थ ॲक्च्युली लिक्विड घेतो आपण, लिक्विड लविंग. म्हणजे असे काही मॉलिक्युल्स आहे जे फिलिक आहे, दे हॅव ॲफिनिटी, दे लव्ज एस ऑर नो, लिक्विड लविंग म्हणू शकतोय. आणि लायोफोबिक, जसं आपल्याला कधी कधी स्टडी फोबिया होतो ना, स्टडी फोबिया, अभ्यास करायची इच्छा होत नाही, वर्षभर इच्छा झाली नाही, एस ऑर नो, फोबिया होऊन जातो. फोबियाचा अर्थ काय की हेट, नको तो अभ्यास, आता खूप झाला, वैताग आलाय, त्या टाईपचं फिलिंग, एस ऑर नो. लिक्विड हेटिंग आहे हे. फोबिकचा अर्थ काय आहे? हेटिंग. बघूया काय असं, एक मिनिट. फाईन. तर यांच्यावरती क्वेश्चन आहेत. मी अंदाजे तुम्हाला क्वेश्चन सांगतोय. लायोफिलिक आणि लायोफोबिक वरती तुम्हाला 3-4 क्वेश्चन आहेत. मी तो पहिले 21 क्वेश्चन सांगितले होते ना, 21 का 22 आता बोललो थोडा बोलूया, त्याचाच हा पार्ट पण आहे बरं का. असं नाही की मागच्या 10 मिनिटात 21 झाले तुमचे. जे 21-22 क्वेश्चन सांगितले होते ना, त्याच्यामध्ये हे पण आलंय. आता मी तुम्हाला हे काही सेपरेटली सांगत नाही. बघूया नेमकं हे काय आहे. यातला फक्त एक डिस्टिंग्विश व्यवस्थित करून जा, जास्त काही याच्यावरती करण्याची आवश्यकता नाही. पॉईंट नंबर 1, लायोफिलिक कोलाइड म्हणजे काय? ॲक्च्युली हे कोलाइड्स फॉर्म होताना फॉर्म कशा होतं माहिती का? समजा डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये स्ट्रॉंग ॲफिनिटी असते आणि डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये स्ट्रॉंग ॲफिनिटी नसते. अशी कॉन्सेप्ट आहे सिम्पल. जर स्ट्रॉंग ॲफिनिटी असेल तर लायोफिलिक बोला, जर ते रिपेल करत असतील तर लायोफोबिक बोला. मग बघूया पॉईंट नंबर 1, या दोघांमध्ये काय सांगितलंय. लायोफिलिक कोलाइड आर फॉर्म इझिली जस्ट बाय मिक्सिंग. दोघांना घ्या, मिक्स करून द्या, झालं लायोफिलिक कोलाइड तयार झालं. पण लायोफोबिक बनवायचं असेल तर आधीच ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाहीये आणि त्यांना आपल्याला मिक्स पण करायचं आहे, तर स्पेशल टेक्निकच लागणार तुम्हाला. मलाही सांगा, 2 स्टुडंट आहेत, 2 टाईपचे 2 स्टुडंट आहेत. मलाही सांगा, पहिला जो पेअर आहे तो एकमेकांचे अगदी खास दोस्त आहेत. ते एकमेकांसोबत इझिली मिक्सअप होत आहे, एकमेकांसोबत गप्पा करताय, एकमेकांसोबत राहत आहेत, एकमेकांसोबत अभ्यास करताय. दे हॅव ॲफिनिटी फॉर इच अदर, दे लव्ज इच अदर, येस ऑर नो. पण 2 जण असे आहेत जे समोरासमोर आले तर भांडणं होणार आहे, फाईट होणार आहे. या दोघांना मिक्सअप करणं डिफिकल्ट आहे. यांना मिक्सिंग करताना एकदम दोघांचे गार्ड सोबत येतात, यांना सोबत एकत्र आणणं डिफिकल्ट. एक स्पेशल मेथडने एकत्र आणतो. ठीक आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्या. सो लायोफिलिक कोलाइड्स एकत्र करायचं असेल तर डायरेक्ट मिक्सिंग होऊन जातं, लगेच तयार होऊन जातं. पण लायोफोबिक बनवायचं असेल तर स्पेशल मेथडची गरज असते, डायरेक्टली इझिली मिक्स होत नाही ते. नंबर 2, लायोफिलिक आर रिव्हर्सिबल. एकत्र केले सेपरेट पण करता येतात, खूप सोपं आहे. पण लायोफोबिक एक तर एकत्र होत नाही आणि झाले तर सेपरेट होत नाही, येस ऑर नो. सो एकदा की ते मर्ज झाले, मिक्सअप झाले, त्यांना सेपरेट करणं डिफिकल्ट आहे. इट इज इरिव्हर्सिबल. नंबर 3, अरे कुठे गेला पॉइंटर. नंबर 3,
द पार्टिकल्स आर नॉट इझिली व्हिजिबल अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप. डिस्पर्स फेज घेतला होता, डिस्पर्स फेजमध्ये डिस्पर्शन मीडियम ॲड केलं. आता हे जे मी डॉट दाखवले आपल्या डोळ्यांना दिसत आहे, आपल्या नेकेड आयला ते दिसत आहेत आपल्याला. मी चष्मा लावून बघतोय, मला पण दिसत आहे, तुम्हाला पण दिसत आहे. पण ॲक्च्युली ही कॉन्सेप्ट काय, हे जे पार्टिकल्स आहेत ना हे नेकेड आयला दिसतच नाही. पहिली गोष्ट दिसत नाही, तुम्हाला समजण्यापुरतं दाखवावं लागलं ते मला. तुम्ही मायक्रोस्कोप वापरला तरी दिसणार नाही, तुम्ही अल्ट्रा मायक्रोस्कोप वापरला तरी डोळ्यांना पार्टिकल दिसणार नाही, कारण ते खूप मायक्रो पार्टिकल्स असतात. सो लायोफिलिक कोलाइडचे पार्टिकल्स दे आर नॉट इझिली व्हिजिबल अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप, नाही दिसत लवकर. पण लायोफोबिकच्या बाबतीत काय, दे कॅन इझिली डिटेक्टेड बाय आईज नाही, अल्ट्रा मायक्रोस्कोप. तिथे पण अल्ट्रा मायक्रोस्कोप वापरावा लागतो. ते मोठे आहेत म्हणजे असं नाही की डोळ्यांना दिसून जातील आपल्याला, मोठे आहेत तर अल्ट्रा मायक्रोस्कोप वापरूनच दिसतील. ठीक आहे, दोघांमधला फरक समजून घ्या. नेक्स्ट पॉईंट नंबर 4 दिला आहे, दे आर सेल्फ स्टॅबिलाइज्ड. आणि इकडे सांगितलं पॉईंट नंबर 4, दे आर अनस्टेबल, हेन्स दे रिक्वायर स्ट्रेसेस ऑफ स्टॅबिलायझर. बघा ना, कुठलं पण कोलाइड असेल ते काही कोलाइड्स स्टेबल असतात, काही अनस्टेबल असतात. तर लायोफिलिक हे स्टेबल आहेत, ते स्वतःला स्टेबलाइज करून देतात. ते कुठलं अनस्टेबल कोलाइड नाही आहे. पण हे जे इकडचं आहे ना लायोफोबिकवालं, आधीच मिक्स होत नव्हते, तुम्हाला सांगितलं स्टोरी, ते अनस्टेबल तर आहेत पण त्यांना स्टेबलाइज करण्यासाठी काही ट्रेस अमाऊंट टाकावं लागते, म्हणजे काही इलेक्ट्रोलाइट टाकावं लागतं त्याच्यात. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट टाकलं तर ते हळूहळू काय होतं, स्टेबल होऊन जातं. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रोलाइट ॲड करता त्याला बोलता स्टॅबिलायझर. सो फॉर द स्टॅबिलिटी ऑफ लायोफोबिक कोलाइड देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ सम स्टॅबिलायझर ऑर यू कॅन से इलेक्ट्रोलाइट. ते टाकून द्या, ते शांत होऊन जातं. हे समजा. पॉईंट नंबर 5 काय सांगितलं, ॲडिशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस प्रेसिपिटेशन ऑर कॉएग्युलेशन. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, प्रेसिपिटेशन. पार्टिकल्स, मला सांगा पार्टिकल एकमेकांच्या जवळ येत आहेत, त्याला म्हणतो आपण कॉएग्युलेशन किंवा प्रेसिपिटेशन. आणि हे करायचं असेल तर तुम्हाला लार्ज अमाऊंट इलेक्ट्रोलाइटचे ॲड करावं लागतात, तेव्हा जाऊन हे सगळे एकत्र येतात. म्हणजे बघा, हे जे पार्टिकल्स आहेत ना, हे पार्टिकल्स तुम्हाला एकमेकांच्या क्लोज आणायचे असतील, हे पार्टिकल्स दूर आहेत, यांना सगळ्यांना एकत्र करायचं आहे. चला या सगळ्यांनी एका ठिकाणी या. सो मला सांगा, हे पार्टिकल्स एका ठिकाणी आणायचे असेल तर स्वतःहून येणार नाही, ते त्यांना आणायचं असेल त्यात काय टाकावं लागतं, इलेक्ट्रोलाइट टाकावं लागतं. थोडं नाही, खूप जास्त अमाऊंट टाकावं लागतं, तेव्हा जाऊन त्यांचं काय होतं, प्रेसिपिटेशन होतं. आणि या साईडला काय, व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस प्रेसिपिटेशन. हे लगेच ऐकतात, थोडंफार इलेक्ट्रोलाइट टाकून द्या, लगेच एकत्र जमा होऊन जातील. सो खूप महत्त्वाचं बरं का, हे पॉईंट तुम्ही ऐकताय, एन्जॉय करताय, पण याच्यावरती क्वेश्चन ठरलेला आहे. विस्कोसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज मच हायर दॅन दॅट ऑफ डिस्पर्स. एक साधी गोष्ट आहे ना, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांची जी विस्कोसिटी आहे, लायोफिलिक असेल तर विस्कोसिटी जास्तच असणार आहे. ओके, विस्कोसिटी ऑफ डिस्पर्स फेज अँड विस्कोसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज हायर दॅन डिस्पर्शन मीडियम. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. या टाईपच्या क्वेश्चनच्या पॅटर्नमध्ये पॉईंट नंबर 6 महत्त्वाचा आहे की विस्कोसिटी ऑफ डिस्पर्स फेज ही कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे कोणापेक्षा, डिस्पर्शन मीडियमपेक्षा. तर त्या ठिकाणी लायोफिलिक कोलाइड तर होतंय. ते काय करतील माहिती का, ते बोलताना असं सांगतील तुम्हाला की विस्कोसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज लोअर दॅन दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. पेपरला बसल्यावरती क्वेश्चन ऑप्शन वाचताना हँग होऊन जाणार तुम्ही. क्लिअरिटी असणं पाहिजे, हे सगळे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला सापडतील. ओके, आणि या साईडला काय सांगताय, विस्कोसिटी ऑफ डिस्पर्स फेज अँड विस्कोसिटी ऑफ डिस्पर्शन मीडियम हे नियरली कसं असतं, सेम असतं. पॉईंट नंबर 7, सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्स फेज इज लोअर दॅन दॅट ऑफ डिस्पर्शन मीडियम. डोक्याला त्रास आहे बरं का, हे लक्षात घ्या. कोण हायर कोण लोअर, कोणामध्ये सेम आहे, हा तुम्हाला हेडेक आहे आणि हे तुम्हाला शांत डोकं ठेवून व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. असे पॉईंट्स आहेत ना, मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्ही अजूनही पेशन्स ठेवा. व्हिडिओ ऑलमोस्ट आता 45 मिनिट झाले तुम्ही ऐकताय. तुम्ही आता थोडंसं स्पीड वाढवू नका, होतं स्पीड मेंटेन करा. 1x बघा, 1.25ने बघू नका. सो 1.15ने पण बघू नका. सो 1च्या स्पीडने व्यवस्थित बघा, नीट समजून घ्या, घाई करू नका. प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे, प्रत्येक पॉईंट ऐकला गेला पाहिजे, प्रत्येक पॉईंट तुमच्या माइंडमध्ये गेला पाहिजे मी काय बोललो आहे, कारण हे सगळं फॅक्ट बेस आहे. या चॅप्टरच्या 1 मार्क काढणं म्हणजे 12वीच्या एका चॅप्टरसारखंच आहे, लक्षात घ्या. 12वीचं पूर्ण 1 चॅप्टर करणं आणि हे 1 चॅप्टर करणं ऑलमोस्ट सेम आहे, कारण या चॅप्टरमध्ये खूप थेरी आहे. ठीक आहे, त्यातलं आपण बऱ्यापैकी आता कव्हर करायला आलो. थोडंसं टॉपिक बाकी आपला आता. ठीक आहे, सरफेस टेन्शन, विस्कोसिटी कोणाची कमी कोणाची जास्त, कुठं सेम असते, हे सगळं पॉईंट तुम्हाला वाचायचे. ओके, सो या साईडला सरफेस टेन्शन बाबतीत काय बोललो बघा, सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्स फेज इज नियरली सेम ॲज दॅट ऑफ डिस्पर्शन. अरे यार, याचं टेन्शन घेऊच नका. विस्कोसिटी असू द्या, सरफेस टेन्शन असू द्या, लायोफोबिकमध्ये नियरली सेमच आहे. बोलो ना, विस्कोसिटी, सरफेस टेन्शन,
डिस्पर्स फेजची, डिस्पर्शन मीडियमची, लायोफोबिकची बाबतीत नियरली सेमच आहे. मग तिथे क्वेश्चन शक्यतो तयार होणार नाही. कुठे कमी जास्त लागते? लायोफिलिकमध्ये, मग तिथे हे क्वेश्चन तयार होतात. ओके, एकच मिनटं, मी तुमच्याशी बोलतोय, मला फक्त तिथं चेक करू द्या. माझं रेकॉर्डिंग तर सुरू आहे ना? हे मध्येच मी लॅपटॉपच्या स्किलला बोर्ड लावले, टच केलं होतं. एक मिनटं, माझं रेकॉर्डिंग सुरू आहे ना? थँक गॉड रेकॉर्डिंग चालू आहे. मला परत रेकॉर्ड करावं लागेल. आपला हा डिस्टिमिट झाला आहे. आता इथून सुरुवात करू आपण. ठीक आहे, चला आता पुढेचं काय बघा. आता सेकंड टाईपची जी कॅटेगरी ना, आता हे तर बघितलं आपण. आता सेकंड टाईपची कॅटेगरी बघायची आपल्याला. सेकंड नाही, आता ही थर्ड कॅटेगरी आहे. पहिली कुठली होती? ऑन द बेसिस ऑफ स्टेट ऑफ डिस्पर्स फेज, स्टेट ऑफ डिस्पर्शन मीडियम. एक टाईपचे कॉलेज बघितले. त्यानंतर सेकंड कॅटेगरी बघितली, ॲफिनिटी कशी होती, कोणामध्ये जास्त होती, कोणामध्ये कमी होती, त्यानुसार आपण बनवलं लायोफिलिक, लायोफोबिक, ती झाली सेकंड कॅटेगरी. नाव द थर्ड कॅटेगरी, पार्टिकलच्या डिस्पर्स फेजच्या पार्टिकल डिपेंड आहे. मल्टी मोलेक्युलर, मॅक्रो मोलेक्युलर, असोसिएटेड, असे 3 टाईपचे मॉलिक्युल्स बघायचे, 3 टाईपचे कोलॅइड्स बघायचे आपल्याला. नेमकं काय असते बघू आपण. पहिलं तर नाव बघितलं कळतं, मल्टी मोलेक्युलर. एकापेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येणं किंवा एकापेक्षा जास्त मॉलिक्युल्स एकत्र येण्याची प्रोसेसला आपण म्हणतोय मल्टी मोलेक्युलर. आणि त्यापासून नक्कीच कोलॅइड्स तयार झालेलं असेल. मॅक्रो मोलेक्युलची साईज नक्कीच कमी असणार आहे. असोसिएटेड म्हणजे काय? खूप सारे ग्रुप्स एकत्र येतात, मोठे मोठे ग्रुप्स एकत्र आले, काय झालं? असोसिएशन झालं. बघूया इन डिटेल बघूया आपण, टेन्शन घेऊ नका. बघा इथे सगळ्यात पहिल्यांदा काय सांगतोय, अरे यार हे काय आलं होतं, हां, डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ पार्टिकल ऑफ डिस्पर्स फेज, कोलॅइड्स आर कॅटेगराइज इंटू 3 कॅटेगरीज. अरे बोललो आपण ते घ्यायचं. पुढचं सांगा. पहिलं मल्टी मोलेक्युलर. बघा नाही ते किती छान ॲनिमेशन दाखवलं. बघा ॲनिमेशन किती छान, असे वेगवेगळे ॲटम्स सेपरेट होते आणि ते सेपरेट ॲटम आता काय होत आहे? एकत्र होत आहेत. याचं ना नाईस. सो आता हे जे एकत्र येतात ना, असे हे एकत्र आले म्हणजे बघा ना, हे मल्टी मोलेक्युलर तयार झाले. किती छान ॲनिमेशन दाखवलं आहे. सो दिस इज सिम्पली मल्टी मोलेक्युलर कोलाइड. याच्या बाबतीत एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. A large number of atoms or small molecules of disperse phase aggregate together to form a species having size in colloidal range. बघा ना, हा एवढे सगळे ॲटम्स एकत्र आले आणि एक छोटा मॉलिक्यूल तयार झाला. इथे पण खूप सारे ॲटम्स एकत्र आले, एक छोटा मॉलिक्यूल तयार झाला. ॲटम्स किती एकत्र येतात? जोपर्यंत त्यांची पार्टिकलची साईज कोलायडलच्या पार्टिकलच्या रेंजपर्यंत येत नाही तोपर्यंत मिक्स होत राहतात. असं पण होणार नाही की येत आहेत एक सर मोठा करून टाका सगळ्यांचा मिळून एकच तयार होईल, असं नाही. ते येताना पण असेच एकत्र येतात. जेव्हा ते एकत्र येतात त्यांची साईज वाढत जाते आणि साईज वाढत जाताना एक सपोज मला डिमांड आहे की एवढी साईज आली पाहिजे. आता बघा हे एकत्र यायला सुरुवात झाली, एकत्र येत आहे. एकत्र आल्यानंतर जेव्हा सेम साईज होणार ना, अजून थोडीशी बाकी आहे, जेव्हा सेम साईज होणार तेव्हा हे असोसिएशन काय होतं? स्टॉप होऊन जातं. मग अशा टाईपचं आपण काय बोलतो? मल्टी मोलेक्युलर कोलाइड्स. मग यांचे मल्टी मोलेक्युलर कोलाइडचे एक्झाम्पलवरती क्वेश्चन येणार आहे बाबा, लक्षात ठेवा. गोल्ड सोल, हे जे गोल्ड सोल आहे ना, वेगवेगळ्या साईजचे पार्टिकल्स. आता हे तुम्हाला जस्ट गोल्ड सोल फील येण्यासाठी इमेज दाखवली आहे. अशा टाईपचं काही गोल्ड सोल नसतं. ते दिसतंय थोडंसं गोल्डन कलरचं दिसतंय, शाईन आहे. गोल्ड सोल कन्सिडर करा. ओके, इट कंटेन गोल्ड पार्टिकल ऑफ व्हेरियस साईज. ओके, दुसरं एक्झाम्पल बघू आपण. सल्फर सोल. हे ॲक्च्युली असं असतं बरं का दिसायला. बघा यांची साईज थोडीशी मोठी दिसते तुम्हाला, काहींची थोडी छोटी आहे, काहींची थोडीशी मोठी आहे. तर एसेट मॉलिक्यूल आहेत ना, एस8 मॉलिक्यूल. सल्फर आणि मी ऑक्टॅटॉमिक असतो. असे एसेट एकत्र आहे. एक सल्फर होता आधी, दुसरा सल्फर, तिसरा सल्फर, चौथा सल्फर, पाचवा, असे नंबर ऑफ सल्फर काय झाले? एकत्र आले. तुम्हाला आठवतं की डायग्राम दाखवली तुम्ही, असे डब्ल्यू शेप असतो. 1 2 3 4. चुकलं का काहीतरी? हो चुकलं. 1 2 3 4 5 6 7 and 8 आणि हे जोडा ना तुम्ही. ओके, हा असा डब्ल्यू, याला बोलता क्राऊन शेप. एसिड मॉलिक्यूल आहे. मला सांगा 8 सल्फर काय झाले? एकत्र आले आणि मग एसिड फॉर्म झाला. असे भरपूर एसिड तयार होतील. थाउजंड्स लॅक्स ऑफ एसिड तयार होऊ शकत आहे. त्याला आपण बोलतो सल्फर सोल. सो गोल्ड सोल अँड सल्फर सोल हे कुठल्या टाईपचे एक्झाम्पल आहे? मल्टी मोलेक्युलर आहे. ठीक आहे, पुढे बघूया. मॅक्रो मोलेक्युलर. तुम्हाला यांच्यावरती क्वेश्चन काय येईल? यांच्यावरती क्वेश्चन येणार म्हणजे त्यांचे तुम्हाला फक्त एक्झाम्पल करायचे. ओके, सो लेट्स टॉक अबाउट द मॅक्रो मोलेक्युलर कोलाइड. बघा थोडे छोट्या साईजचे आहेत. दे आर इंडिव्हिज्युअल. एकत्र नाही आले कोणासोबत. ते एकटे ॲटम्स असेल, कोणाची गरज नाही आपल्याला. एकटे ॲटम आहेत किंवा एकटा मॉलिक्युल असेल.
तो मोलेक्युल दुसऱ्या मोलेक्युलसोबत कंबाईन होणार नाही, अजिबात कंबाईन होणार नाही. सो दे आर द इंडिव्हिज्युअल ॲटम्स ऑर इंडिव्हिज्युअल मोलेक्युल, दॅट्स इट. दे आर कॉल्ड ॲज मॅक्रो. कारण ते जर एकत्र आले तर ते मल्टी मोलेक्युलर होऊन जातील. ते जर एकत्र आले तर ते मल्टी मोलेक्युलर होतील. पण आता हे कसे मॅक्रो मोलेक्युलर, यांची साईज नेहमी कमी असणार आहे. साईज कमी म्हणजे ते एकटे एकटे ॲटम असतात किंवा सिंगल मोलेक्युल असतात. ओके, सो यांचे एक्झाम्पल महत्त्वाचे. एक्झाम्पल बघा, काही नॅचरली ऑकरिंग मॅक्रो मोलेक्युल्स आहेत ज्यांचे एक्झाम्पल बघा. फर्स्ट स्टार्च मोलेक्युल, सेकंड मोलेक्युल सेल्युलोज आहे, प्लांट्समध्ये असतात. प्रोटीन्स आहेत. आता हे प्रोटीन काय तुम्हाला अजून याचे स्ट्रक्चर मी तुम्हाला बायोमोलिक्युलमध्ये शिकवणार. एन्झाईम्स मोलेक्युल आहे, हे झाले नॅचरली. आणि काही असे जे मॅनमेड आहे, आर्टिफिशियल आहे, सिंथेटिक असतात, त्याच्यामध्ये शक्यतो पॉलिमर असतात. पहिलं आहे पॉलिथिन. हे जे पॉलिथिन असं आहे हे सुद्धा एक प्रकारचं मॅक्रो मोलेक्युलर आहे. सेकंड एक्झाम्पल आहे नायलॉन, हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे. दे आर ऑल्सो वन टाईप ऑफ कोलाइड्स, मॅक्रो मोलेक्युलर कोलाइड्स. ओके, बस झालं. आता किती घेतात? पॉलिस्टायरीन आहे, हे पॉलिस्टायरीन मटेरियल तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. ठीक आहे, सो अशा टाईपचे एक्झाम्पल आहे जे आहेत मॅनमेड मॅक्रो मोलेक्युल. तुम्हाला कोणी हे विचारणार नाही की नॅचरली कुठलं आहे, मॅनमेड कुठलं आहे, कारण तो सिलेबसचा पार्टच नाही आहे. सिलेबसमध्ये फक्त एकच नाव मॅक्रो मोलेक्युल, महाराष्ट्र बोर्ड. येसर नो, अजून एक सापडला सिंथेटिक रबर. बस झाल्यात. आता तिसरा टाईप आहे असोसिएटेड कोलाइड, ज्याला आपण बोलतो मायसेल्स. ओके, सो द ॲग्रिगेटेड पार्टिकल्स आर कॉल्ड मायसेल्स. म्हणजे काय बघा, समजा मी असं काहीतरी दाखवलं. ज्यावेळेस आपण वॉशिंग करतो ना, कपडे धुतोय आपण, कपडे धुताना आपण त्यात सोप डिटर्जंट टाकतो. तर ते सोप डिटर्जंट काय होतात, समजा इथे एक स्टेन दाखवलं मी, असं एक स्टेन आहे आणि या स्टेनवरती सोपचे मॉलिक्यूल काय होतात, ॲडसॉर्ब होतात. आता हे खूप डिटेलमध्ये जात नाही मी. सर हे काय दाखवतं असं झिगझॅग, त्याला आपण टेल बोलतो. आणि हे साईडला जे गोल दिसतंय ते दॅट इज हेड ऑफ मॉलिक्यूल. हा जो दाखवला ना, दिस इज अ सोप मॉलिक्यूल, हे आउटसाईडचा पोर्शन. आता होतं काय की असे खूप सारे सोप मॉलिक्यूल त्या स्टेनला काय होत आहे, जॉईंट होत आहेत, त्या स्टेनला जॉईंट होत आहेत आणि हे वॉटरमध्ये मुव्हिंग असतात. तो स्टेन काय करतात, रिमूव्ह करून टाकतात. तर हे जे आता मी तयार केले ना, याला बोलतात मायसेल्स. मायसेल्स इज ऑल्सो वन टाईप ऑफ असोसिएटेड कोलाइड. बघा सगळेजण एकत्र आलेत, त्यांचं असोसिएशन झाले, कंबाईन झाले ते. सो ॲग्रिगेटेड पार्टिकल्स आर कॉल्ड एज मायसेल्स ऑर असोसिएटेड कोलाइड्स. सरफेस ॲक्टिव्ह एजंट लाईक सोप, तेच बोललो ना आता, सोप असेल, डिटर्जंट असेल, दे बिलॉंग्स टू दिस कॅटेगरी. सोप अँड डिटर्जंट आर कॅपेबल टू फॉर्म असोसिएटेड कोलाइड्स. एवढं इनफ आहे. आता हे जे कोलाइड्स आहे ना, त्यांची आपल्याला इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी बघायची. आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीमध्ये सगळ्याच नाही बघायच्या. एक महत्त्वाचा पार्ट तुम्हाला सांगतो, तेवढंच फक्त बघा. हे जे कोलायडल पार्टिकल्स आहे यांच्यावरती चार्ज असतो बरं का. आणि तो चार्ज एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. यांच्यावर तुम्हाला 4-5 MCQ सापडतील की विच ऑफ द फॉलोइंग इज पॉझिटिव्हली चार्ज सोल, विच ऑफ द फॉलोइंग इज निगेटिव्हली चार्ज सोल. तर मात्र तुमच्या डोक्याला पुन्हा टेन्शन. आता सर आता परत लक्षात ठेवलं लागलं मला, ऑब्व्हियसली येस. तर हे सोल तुम्हाला लक्षात ठेवलं की कोण पॉझिटिव्ह आहे आणि कोण निगेटिव्ह आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा पेशन्सली लेक्चर अटेंड करा, शांत डोकं ठेवा. करायचं आहे सर मला, मी करून दाखवेल सर, माझ्यात पेशन्स आहे, मी बघणार आहे, मी समजून घेणार आहे. हेडॅक आहे, मान्य आहे रे, थोडेसेच दिवस बाकी, लक्षात घ्या. थोड्या दिवसानंतर तुमच्या आयुष्याची खूप वेगळी सुरुवात होणार आहे, ज्यासाठी चांगलं कॉलेज भेटणं गरजेचं आहे. चांगलं कॉलेज आहे, चांगलं पॅकेज भेटणार, तर या गोष्टींसाठी चांगला अभ्यास पण करावा लागेल ना. ठीक आहे, सो जे काही करताय त्या एफर्टचं नक्की फळ मिळणार आहे. त्रास होतो आहे, सण होत नाही आहे सर, आता एवढा वैताग आला आहे, केव्हा एकदा सगळं संपतं असं झालं आहे. पण लक्षात घ्या, ज्या ठिकाणी इतर मुलं थांबतात ना, त्या ठिकाणी तुम्ही सुरुवात करा. नक्की त्यातून तुम्हाला 100% तुमचा 1 मार्क जरी वाढला असलं तरी कॉलेज तुमचं चेंज होऊ शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा बरं काय काय दिलं ते. मी काय सांगणार आहे ते वाचायचं तुम्हाला. काही ऑक्साईड्स आहेत जसं की Al2O3, CrO3, Fe2O3, या सगळ्यांवरती प्लस चार्ज असतो. त्यानंतर काही बेसिक डाय आहेत, बेसिक डाय मिथिलियम ब्ल्यू आहे, हेक्सोल आहे. सो बेसिक डाय स्टफ, मिथिलियम ब्ल्यू सोल, हिमोग्लोबिन आणि एक ऑक्साईड आहे TiO2 सोल. हे बाकीचे काही ऑक्साईड्स आहेत, या सगळ्यांवरती काय असतो, प्लस चार्ज असतो. आता मला काय, मी तर वाचून दाखवलं फक्त, मला दुसरं काम काय, तुम्हाला काय करायचं लक्षात पण ठेवायचं आहे. तर जनरली आपण मेटल ऑक्साईड घेतलं आहे, तर तुम्ही लक्षात काय ठेवणार माहिती का, सिम्पल सांगतोय. पेपरला शक्यतो ऑक्साईडवाला क्वेश्चन येईल. कुठलाही ऑक्साईडवाला सापडला ना, त्याला बिंदास बोला पॉझिटिव्हली चार्ज सोल. इकडे चेक करा, राईट साईडला ऑक्साईड नाहीच घेतले ना, तर आपलं काम सोपं झालं. ऑक्सिजनवाला कोणी सापडला तर बोला पॉझिटिव्हली चार्ज. प्रॉब्लेम होईल कधी, जेव्हा तुम्हाला यांच्यातले विचारतील, यांच्यातल्या त्याला मग तर प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, या साईडला सगळेच मेटल्स लाईक कॉपर, सिल्वर, गोल्ड. मेटल सल्फाईडवाले आहेत, सल्फरवाले बघा इथे सल्फरवाले सापडलेत. अर्सनिक आहे, अँटीमनी आहे,
ॲसिडिक डायस्टफ आहे, इओसिन आहे, कॉग्नो रेड सोल आहे, ओके, कॉंगो रेड सोल, स्टार्च, गम, जिलेटिन, क्ले, गम, भरपूर इकडे त्रास होईल तुम्हाला आता. ठीक आहे, सो लक्षात घ्या. तरी त्यातल्या त्यात थोडीशी क्लॅरिटी येते. ऑक्साईडवाले पॉझिटिव्ह आहे, फक्त मेटल असेल, मेटलचं सल्फाईड असेल तर हे निगेटिव्ह घ्या. मला असं वाटतंय की तुम्ही हवं तर खालचा पार्ट थोडा विसरला तरी चालेल, पण हा जो वरचा पार्ट आहे ना तो मात्र करून जा. लक्षात घ्या, थोडंसं करा अभ्यास. ठीक आहे, सो पॉझिटिव्ह कुठला आहे, निगेटिव्ह कुठला आहे हे लक्षात ठेवा. संध्याकाळी माझा व्हिडिओ संपल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला PYQ सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला मी ग्रुपमध्ये PYQ टाकणार 21, 22, 23 इयरचे विथ सोल्युशन. चला, कॉएग्युलेशन काय असतं बघा ना. कॉएग्युलेशनला तुम्ही प्रेसिपिटेशन म्हणू शकताय, त्याला तुम्ही फ्लॉक्युलेशन म्हणू शकताय. फ्लॉक्युलेटिंग प्रोसेस असते. फ्लॉक्युलेटिंग प्रोसेस म्हणजे काय, कॉएग्युलेशन, प्रेसिपिटेशन, फ्लॉक्युलेशन हे एकच नाव आहे सर. समजा एक पार्टिकल या साईडला आहे, एक पार्टिकल या साईडला आहे, एक पार्टिकल या साईडला, असे नंबर ऑफ पार्टिकल्स आहे. पण हे पार्टिकलला सगळ्यांना तुम्हाला एकत्र आणायचं आहे, सगळ्यांना जवळजवळ आणायचं, म्हणजे ते दिसायला असं असेल हे पार्टिकल्स एकमेकांच्या जवळजवळ आले. तर यालाच काय म्हणतात, कॉएग्युलेशन प्रोसेस और प्रेसिपिटेशन प्रोसेस और फ्लॉक्युलेटिंग प्रोसेस. तर हे कधी एकत्र येतात माहिती का, हे कधी एकत्र येतात. नंबर 1 इथे काय सांगितलं बघा, आधी हे कॉएग्युलेशन काय ते समजून घ्या. या थेरोटिकल कॉन्सेप्ट एकदम. द प्रेसिपिटेशन ऑफ कोलाइड्स बाय रिमूव्हल ऑफ चार्ज असोसिएटेड विथ कोलायडल पार्टिकल. या कोलायडल पार्टिकलवरती, प्रत्येक पार्टिकलवरती, इथल्या प्रत्येक पार्टिकलवरती काही ना काही चार्ज असतो आणि तो चार्ज रिमूव्ह करून टाकला तरच ते काय होतात, एकत्र येतात. मला सांगा, याच्यावरती प्लस चार्ज असेल, याच्यावरती पण प्लस चार्ज आहे, यावरती पण प्लस चार्ज येते, सगळे जर पॉझिटिव्ह असेल तर एकमेकांना रिपेल करतील ना, एकत्र येणारच नाही ते. मग त्यांना जर एकत्र आणायचं आहे, त्यांचं कॉएग्युलेशन करायचं आहे, त्यांचं प्रेसिपिटेशन करायचं आहे, त्यांचं फ्लॉक्युलेशन करायचं, त्यांच्यावर चार्ज काढणं मेन टार्गेट आपलं. त्यांचा चार्ज काढल्यानंतर ते न्यूट्रल होतात, कोणते चार्ज नसतात, मग त्यावेळेस ते एकमेकांच्या काय क्लोज येतात. मग ते क्लोज येण्यासाठी आधी चार्ज रिमूव्ह करणं गरजेचं आहे. मग चार्ज रिमूव्ह करण्यासाठी कुठल्या कुठल्या मेथड्स असतात ज्यांचा यूज करून तुम्ही कॉएग्युलेशन करू शकतात. नंबर 1 फक्त नाव ऐका, इलेक्ट्रोफोरेसिस आहे. इलेक्ट्रोफोरेसिस करून तुम्ही कॉएग्युलेशन करू शकतात. सर तुम्ही इलेक्ट्रोफोरेसिस एक्सप्लेन का नाही करत आहे, लक्षात घ्या. मला एक आयडिया आहे की क्वेश्चन कसा येईल, तर तुम्हाला इलेक्ट्रोफोरेसिस महत्त्वाचं नाही, पण इलेक्ट्रोफोरेसिस करून कॉएग्युलेशन होतं हे महत्त्वाचं आहे. सो बाय इलेक्ट्रोफोरेसिस वी कॅन डू कॉएग्युलेशन. नंबर 2 बाय मिक्सिंग टू ऑपोजिटली चार्ज सोल. ऑपोजिटली चार्ज सोल, पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, निगेटिव्ह घ्यायचं, दोघांना मिक्स करून टाका, प्लस मायनस एकमेकांना न्यूट्रल करून टाकतील, साधी गोष्ट आहे. नंबर 2 झाला का आपला, येस. नंबर 3 बाय बॉइलिंग. बॉईल करा, त्याला गरम करा, चार्ज आपोआप निघून जातो. सर कसं काय निघतो, तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ का. एग बॉईल जर केलं, बॉईल करण्याच्या आधी ते फोडून बघा. एग फोडल्यानंतर तुम्हाला तो येलोइश पार्ट आणि ट्रान्सपरंट लिक्विड हे दोघं एकमेकांमध्ये मिक्स झालेलेच नसतात, ते दोघं सेपरेट असतात नेहमी. ॲक्च्युली त्यांना दोघांना सेपरेट करणं पण डिफिकल्ट आहे. मला हे सांगा, तो जो बल्क असतो ना येलो, त्याला सेपरेट करणं किती डिफिकल्ट असतं, तो ब्रेक होऊन जातो. पण त्याला जर सेपरेट करायचं असेल सगळ्यात बेस्ट प्रोसेस काय, ते एग घ्या, हॉट वॉटरमध्ये टाकून द्या, त्याला बॉईल करा. व्हाईट लेअर आणि येलो दोघं खूप इझिली काय होतात, सेपरेट होतात. म्हणजे आपण काय केलं, कॉएग्युलेशन केलं, सगळे येलो पार्टिकल सेपरेट झाले, सगळे व्हाईट पार्टिकल सेपरेट झाले, दॅट इज कॉएग्युलेशन प्रोसेस. नंबर 4 बाय डायलिसिस. डायलिसिसमध्ये सुद्धा एक प्रकारचं ॲडसॉर्प्शन होत असतं बरं का. ॲडसॉर्प्शन होतं, तिथे सेमी परमेबल मेम्ब्रेनचा यूज होत असतो. ठीक आहे. नंबर 5 मात्र महत्त्वाचं आहे. नंबर 5 वरती MCQ मी एक्सपेक्ट करू शकतोय आणि 1, 2, 3, 4च्या फक्त नावांवरती पण MCQ तयार होऊ शकतोय की विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज फॉर द कॉएग्युलेशन. ऑप्शन ABCD ह्याच्यातलं कुठं पण येईल. पॉईंट नंबर 5 वरती एक्स्ट्रा क्वेश्चन आहे, बाय ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. आणि लक्षात घ्या, हार्डी स्कल रूल, असं कसं नाव आहे सर घंटीचं, हार्डी स्कल्स रूल आहे. त्या रूलमध्ये समजतं की कोणाची फ्लोक्युलेटिंग पॉवर जास्त आहे, कोणाची कमी आहे. समजा मला निगेटिव्ह सोल आहे आणि निगेटिव्ह सोलचं मला काय करायचं आहे, कॉएग्युलेशन करायचं आहे. तर ऑब्व्हियसली निगेटिव्ह सोलचं कॉएग्युलेशन करायचं असेल तर मला पॉझिटिव्ह टाकावं लागेल. पण कोण पॉझिटिव्ह पॉवरफुल असेल, कोण कॉएग्युलेशन सगळ्यात चांगलं करू शकतो. समजा मी तुम्हाला ऑप्शन A दिला आहे ॲल्युमिनियम 3+, ऑप्शन B दिला आहे बॅरियम 2+, ऑप्शन C दिला आहे सोडियम प्लस. तर यांच्यापैकी स्ट्रॉंग कोण असेल, तर साधी गोष्ट आहे, ज्याच्यावरती प्लस चार्ज पॉवर आहे, प्लस चार्ज जास्त आहे, नॉट पॉवर आहे, ज्याच्यावरती प्लस चार्ज, ज्याची पॉवर पॉझिटिव्ह जास्त आहे त्याची फ्लोक्युलेटिंग पॉवर सुद्धा जास्त असते. सो ॲल्युमिनियम इज अ स्ट्रॉंग फ्लोक्युलेटिंग एजंट ॲज कम्पेअर टू बॅरियम 2+, ॲज कम्पेअर टू Na+. ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे त्याची फ्लोक्युलेटिंग पॉवर सुद्धा जास्त, साधी गोष्ट आहे.
निगेटिव्हच्या बाबतीत पण तेच लॉजिक आहे. जर समजा पॉझिटिव्ह सोल असेल तर मला निगेटिव्ह फ्लोक्युलेटिंग एजंट लागणार आहे. सो कुठल्या निगेटिव्ह फ्लोक्युलेटिंग एजंटची पॉवर कमी आहे, कोणाची जास्त आहे, ते ओळखायचं कसं? त्यांच्यावर चार्ज बघा. समजा मी तुम्हाला एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड दिले FeCN6. FeCN6वरती निगेटिव्ह चार्ज किती आहे? 4 निगेटिव्ह चार्ज आहे. मायनस 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 4 निगेटिव्ह आहे. PO4वरती 3 निगेटिव्ह आहे. सल्फेटवरती 2 निगेटिव्ह आहे. क्लोरीनवरती एकच निगेटिव्ह आहे. जितका निगेटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढं फ्लोक्युलेटिंग पॉवर सुद्धा जास्त असते. खूप बेसिक आहे, खूप जास्त डिफिकल्ट नाही आहे. तर लक्षात घ्या, कोणाची पॉवर कमी आहे, कोणाची पॉवर जास्त आहे. अरेंज द फॉलोइंग इन इंक्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर. विच ऑफ द फॉलोइंग हॅव मोर फ्लोक्युलेटिंग पॉवर, लेस फ्लोक्युलेटिंग पॉवर. या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकते. इम्पॉर्टंट मार्क करा, महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया आता. इमल्शन. इमल्शन शेवटचा टॉपिक आहे, संपून जाईल ते. बघा इमल्शन काय असतं. आता इमल्शन हे लिक्विडमध्ये मिक्स करायचं असं बरं का. अ कोलॉइडल सिस्टम इन विच वन लिक्विड इज डिस्पर्स. एक मछली पाणी बी गई छपाक. बघा ना, अ कोलॉइडल सिस्टम इन विच वन लिक्विड इज डिस्पर्स. असं केल्यावरती आठवलं मला, ते रील चालू ना सध्या. अ कोलॉइडल सिस्टम इन विच वन लिक्विड इज डिस्पर्स इन अनदर. एक लिक्विड आहे, एक लिक्विड दुसरे लिक्विड में गया छपाक. सो मला एक सांगा, हे जे ए नावाचं लिक्विड आहे ते बी नावाच्या लिक्विडमध्ये गेलं, दोघं मिक्स झाले का? नाही. दे आर इमिसिबल. लक्षात घ्या, दोन लिक्विड तुम्ही मिक्स केलं बट दे आर इमिसिबल. अ कोलॉइडल सिस्टम इन विच वन लिक्विड इज डिस्पर्स इन अनदर इमिसिबल लिक्विड. दोघांमध्ये मिक्सिंग होणार नाही, तर त्याला तुम्ही काय म्हणतात? इमल्शन. ओके. इमल्शनचे 2 टाईप आहे. बघा कुठले 2 टाईप आहे. नंबर 1, इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. याला असं पण बोलतात बरं का, ऑइल डिस्पर्स इन वॉटर. ओके. सो या केसमध्ये याला आपण दुसरा होतो इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. त्याला O/W असं पण दाखवतो, पण हे कोणी वापरत नाही शकत. ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा काय असतं. ऑब्व्हियसली ऑइल इन वॉटर आहे म्हणजे डिस्पर्स फेस कुठला आहे, डिस्पर्शन मीडियम कुठला ते कळलं पाहिजे. ऑइल वॉटरमध्ये म्हणजे वॉटर काय झालं? डिस्पर्शन मीडियम. आणि ते थोडंसं ऑइल काय झालं? डिस्पर्स फेस झालं आहे. थोडा बेसिक क्वेश्चन पण विचारणार नाही आहे. एक्झाम्पल बघा, मिल्क लिक्विड फॅट इज डिस्पर्स इन वॉटर. मिल्क आहे, मिल्क काय आहे रे? वॉटरच आहे ना एक प्रकारचं, पण त्या वॉटरमध्ये काय असतात? खूप सारे लिक्विड फॅट मॉलिक्यूल असतात. सो लिक्विड फॅट मॉलिक्यूल आर प्रेझेंट इन वॉटर. सर पण मला असं वाटतं की मिल्ककडे बघितल्यावरती तर एक होमोजिनियस दिसतं, बट नाही, ते आपल्याला तसं वाटतं, बट ॲक्च्युली इट इज हेट्रोजिनियस. इट इज वन टाईप ऑफ कोलॉइड. इज नो एक्झाम्पल दाखवतं ना, अशा टाईपचं दाखवतं आहे. असं कधी दिसतं का? मिल्क नाही दिसत. असं ते समजण्यापुरतं दाखवलं आहे की ते येलो पोर्शन आहे ते लिक्विड फॅट आहे. आउटसाईडला ब्ल्यूइश पोर्शन दाखवतं वॉटर आहे. इमॅजिन करा. सो लिक्विड फॅट तिथे आहे, ते वॉटरमध्ये आहे. हे प्रकारचं मिल्क आहे. इट इज अ इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. इट इज अ इमल्शन ऑफ, हा ऑइल आहे, हा वॉटर आहे. ठीक आहे. दॅट्स इट. इमिसिबल आहे, वॉटर आहे, लिक्विड फॅट आहे. झालं सांगून माझं. पुढचं सेकंड टाईप आहे वॉटर डिस्पर्स इन ऑइल, की मला बोलतात इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. ओके. सो W/O अशा टाईपने पण दाखवलं जातं. ऑब्व्हियसली काय असणार याच्यामध्ये? पहिल्याच्या ऑपोजिट. आता वॉटर कशात जाते? ऑइलमध्ये जाते. म्हणजे ऑइल जास्त आहे म्हणजे ते झालं डिस्पर्शन मीडियम. वॉटर कमी असणार आहे ते झालं डिस्पर्स फेस. बघा तेच बोलले असेल ते. सो हिअर वॉटर इज अ डिस्पर्स फेज अँड ऑइल इज अ डिस्पर्शन मीडियम. एक्झाम्पल बघा पटपट. बटर आहे. बटर काय? बटरमध्ये ॲक्च्युली वॉटर हे डिस्पर्स झालेलं असतं लिक्विड फॅटमध्ये. सर किती भारी इन्फॉर्मेशन मिळते आम्हाला. फक्त बटर खायचं माहिती आहे, पावभाजी आठवली. सो वॉटर आहे प्रेझेंट लिक्विड फॅटमध्ये. म्हणजे बघा आपण बोलतो ना बटर जास्त खाऊ नका. बटर जास्त का खाऊ नका? कारण त्याच्यामध्ये फॅट्स असतात, आपली तब्येत वाढत जाते. असं नो, म्हणून बटर खायचं नसतं, पण आपल्याला चव महत्त्वाची असते. सो फॅट जास्त आहे आणि त्यात थोडंसं ऑइल आहे तेव्हा तयार होतं बटर. असं नो. पहिल्याच्या कम्प्लिटली ऑपोजिट. चेक करा, तो येलो जास्त दिसतोय आता, बापरे फॅट जास्त आहे, ऑइल खूप कमी. ऑइल नाही, वॉटर खूप कमी दिसतंय. आतमधले जे डॉट्स जे फिरत आहेत ते वॉटर आहे आणि आउटसाईडला चेक करा सगळ्यात जास्त फॅटची क्वांटिटी आहे. आपल्याला तब्येतीशी मतलब नाही, टॉपिकवरती या पुन्हा. सो इन बटर वॉटर इज डिस्पर्स इन लिक्विड फॅट. हे एक्झाम्पल झालं बटरवाला एक्झाम्पल. ओके. समजलं आम्हाला, हे सांगायची गरज नाही. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे, इमल्शन आर अनस्टेबल. दे आर सेपरेटेड इंटू 2 लेयर्स ऑन स्टँडिंग. एवढं विशेष नाही महत्त्वाचं वाटत मला. ठीक आहे. फर्स्ट स्टॅब्लिशन ऑफ इमल्शन, थर्ड कॉम्पाउंड इज इमल्सिफाइंग एजंट, एजंट. एवढं काही विशेष महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे.
हां, हे एक्स्ट्रा एक्झाम्पल मात्र महत्त्वाचे. चला वरचे पॉईंट सोडून द्या, काय वाचू नका. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा की विच ऑफ द फॉलोइंग इज अ इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर, विच ऑफ द फॉलोइंग इज अ इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. मोस्ट इम्पॉर्टंट मार्क करतोय MCQसाठी. ऑइल इन वॉटरचे एक्झाम्पल प्रोटीन घेतलं आहे, गेम्स आहे, सोप आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. वॉटर इन ऑइल घेतलं आहे, फॅटी ॲसिड्स आहे, लॉंग अल्कोहोल्स आहे, लॅम्प ब्लॅक आहे. सो हे एक्झाम्पल रटा, काही पण करा, पेपरला येऊ शकतं. ठीक आहे. आता काय लास्ट टॉपिक घ्यायचा आहे आणि तो झाला तर आपला स्लाइड्स एंड होतोय. सो दिस इज द लास्ट टॉपिक, 5 मिनिट्स ओनली. हे झालं मग टॉपिक संपेल. एवढे वेळ व्हिडिओ बघितलं, पेशन्स ठेवले, तुमच्या पेशन्स तुमच्या स्टडीजला, तुमच्या एफर्टला नक्कीच काही ना काही फ्रुट्स मिळणार आहे इन द फॉर्म ऑफ मार्क्स. सो लगा मागचा टॉपिक आहे, लास्ट टॉपिक आहे बघा तो. इट्स अ ऑइल इन वॉटर. हे ऑलरेडी डिस्कस झालं रे आपलं. यांचा ऑइल इन वॉटर म्हटलं डिस्पर्स फेज हा ऑइल असतो आणि वॉटर काय असतं डिस्पर्शन मीडियम असतं. पहिलं पॉईंट मला सांगायची गरज, तुम्हाला ऑलरेडी सांगून झाला तो. दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. आता मला सांगा जास्त क्वांटिटी कोणाची इथे, जास्त क्वांटिटी कोणाची वॉटरची. त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण अशा कंडिशनला अजून वॉटर ॲड केलं, इफ वॉटर इज ॲडेड इट विल बी मिसिबल विथ इमल्शन. मिसिबल असतं. इथे जास्त क्वांटिटी कोणाची बघा, ऑइल इज अ डिस्पर्शन मीडियम, म्हणजे जास्त प्रमाणात कोणी ऑइल. इफ ऑइल इज ॲडेड इट विल बी मिसिबल विथ इमल्शन. मिसिबलच आहे कारण तुम्ही जो डिस्पर्शन मीडियमचा फेज आहे तोच पुन्हा ॲड करताय, म्हणून ते मिसिबल असतं. ठीक आहे. पॉईंट नंबर 3, अँड ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट मेक्स इमल्शन कंडक्टिंग. समजा मी इमल्शन घेतलं आहे, त्यात मी एखादा इलेक्ट्रोलाइट ॲड केला, NaCl ॲड केलं, CH4 ॲड केलं, FeSO4 ॲड केलं, तर ते इमल्शन काय होतं, कंडक्टिंग होतं. त्यातून सर्किट जॉईन केलं तर करंट पास होणारच आहे, हार लावायचं नाही. So addition of small amount of electrolyte has no effect on conducting power. सर स्मॉल अमाऊंट टाकली तर कंडक्टिंग पॉवर नाही आहे, पण जास्त टाकली तर काय होईल, तर जास्त टाकली तर होणार. ठीक आहे. पण स्मॉल अमाऊंटबद्दल क्वेश्चन विचारला जाईल. पुढे काय कंटिन्युअस फेज कसा ओळखायचा असतो. कंटिन्युअस फेज म्हणजे जो जास्त प्रमाणात असतो. कंटिन्युअस फेज कोण असणार आहे, वॉटर असणार आहे, आणि इकडचा कंटिन्युअस फेज कोण असणार आहे, ऑइल असणार आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पलवरती क्वेश्चन विचारले जातील. विच ऑफ द फॉलोइंग इज अ इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर, विच ऑफ द फॉलोइंग इज इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. पॉईंट नंबर 5 काय सांगितलं बघा. सो बेसिक मेटल सल्फेट, वॉटर सोल्युबल अल्कली मेटल सोप आर यूज्ड ॲज अ इमल्सिफायर. अरे एक्झाम्पल नाही ते, इमल्सिफायर कुठल्यावर त्याच्यावरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. एवढं महत्त्वाचं नाही. इकडे इमल्सिफायर म्हणून कोण वापरतात. सो वॉटर इनसोल्युबल सोप सच ॲज दोज ऑफ झिंक, ॲल्युमिनियम, आयर्न, अल्कलाइन अर्थ मेटल आर यूज ॲज अ इमल्सिफायर. एवढं विशेष नाही, पण ठीक आहे, सांगता येत नाही, येऊ शकतो. ठीक आहे. असा आपला टॉपिक संपलेला आहे. एवढे पण तुम्ही व्हिडिओ बघितला, लास्ट टॉपिक पण करून टाका. ओके. सो हिअर इज एव्हरीथिंग अबाउट द ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स. तुम्हाला हे एवढेच टॉपिक वेल प्रिपेअर करायचे आहेत. आपला टॉपिक इथे संपलेला आहे. अप्रॉक्सिमेटली किती वेळ तुम्ही मला ऐकलं, बराच वेळ झाला. ठीक आहे. सो हरकत नाही, इथे आपण सेशन स्टॉप करूया. ॲडसॉर्प्शन कोलाइड्स एवढं करून ठेवा, खूप चांगले मार्क पडतील बरं का नक्कीच. आणि हे व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली काय सॉल्व करायचे, PYQ सॉल्व करायचे, जे कुठल्या कुठल्या वर्षाचे तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला मी आता ग्रुपमध्ये, अरे थांबा यार, डिस्कार्ड करू दे. तुम्हाला मी ग्रुपमध्ये काय काय पाठवलं आहे, PYQs पाठवतो आहे, ते इमिजिएटली सॉल्व करा. बस याच्या पलीकडे काहीच नाही. ठीक आहे. चला बस झालं, वेळ झाला, आता व्हिडिओ स्टॉप करू. सो बाय एव्हरीवन, टेक केअर.